जय जिनेन्द्र। आज इस उज्जवल गोरक्षण संस्था के प्रांगण में पिंपलगांव की भूषण वाणी भूषण संस्कार भारती परम पूज्य प्रीति सुधाजी मार साहब, स्वर सम्राज्ञी परम पूज्य मधुस्मिता जी मार साहब आदि साधु वृंद इस गौशाला के प्रांगण में हमें आशीर्वाद देने हेतु पधारे हैं। आज उनके सानिध्य में विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया है। तो इस मंगलमय कार्यक्रम की शुरुआत नवकार महामंत्र से करने हेतु मैं परम पूज्य प्रेरणा जी मार साहब से उनके पावन चरणों में विनंती करता हूं कि इस मंगलमय कार्यक्रम की शुरुआत आप नवकार महामंत्र से करें। बोलिए भगवान महावीर स्वामी की, शांतिनाथ भगवान की, आचार्य भगवंत की, स्वाध्याय प्रेमी पूज्य श्री माता जी महाराज साहब की, वाणी भूषण पूज्य श्री बेन महाराज साहब की, सब साधु संतन की, सद्गुरुनाथ की, सद्गुरुनाथ की, सद्गुरुनाथ की। नमो 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 लोए एसो पंचनमोकारो सौवा पावपणासनो मंगलानं च सौवेसिं परमं मंगलम्। बोलो पंच परमेष्टि भगवान की। आदिनाथाय नमः, आदिनाथाय नमः, आदिनाथाय नमः, शांतिनाथाय नमः, शांतिनाथाय नमः, शांतिनाथाय नमः, शांतिनाथाय नमः, नेमिनाथाय नमः, नेमिनाथाय नमः, नेमिनाथाय नमः, नेमिनाथाय नमः, पारसनाथाय नमः, पारसनाथाय नमः, पारसनाथाय नमः, महावीराय नमः, महावीराय नमः, महावीराय नमः, महावीराय नमः, गौतम गंधराय नमः, गौतम गंधराय नमः, गौतम गंधराय नमः, गौतम गंधराय नमः, सद्गुरुनाथाय नमः, सद्गुरुनाथाय नमः, सद्गुरुनाथाय नमः,
सद्गुरुनाथाय नमः आनंद गुरुवे 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 नमः मातृदेवाय नमः मातृदेवाय नमः मातृदेवाय नमः मातृदेवाय नमः मातृदेवाय नमः। बोलिए 24 तीर्थंकर भगवान की, सब साधु संतन की। अब इसके बाद में मैं स्वर सम्राज्ञी साध्वी मधुस्मिता जी हमारे से आपके पावन चरणों में विनंती करता हूँ कि गौ माता के ऊपर वह एक स्तवन यहाँ पर पेश कर रही है, कृपया आप वो पेश करें। देखिए, हम लोग थोड़ा खाली कर शैलेंद्र, गौशाला में आए हैं। आज तक अपन पाठशाला में गए थे, स्कूल में गए थे, और अब कहाँ आए? गौशाला। इतनी सुंदर जगह है, इसके जैसी जगह अन्यत्र नहीं, क्योंकि ये सारी गाय है ना, वो माता का रूप है, गाय देवता का रूप है। और हमारी हिंदू संस्कृति के अंदर तो उसको कितने देवी देवता उसके अंदर आ गए, हमारे भैया को 33 कोटि देवी देवता उसके अंदर है। और उस गाय को बचाने का कार्य हमारे पिंपल गांव वाले बड़े पैमाने पर कर रहे हैं। प्रेरणा, आशीर्वाद परम पूज्य बड़े मार साहब, बेन मार साहब के, माताजी मार साहब के हैं, गणेश लाल जी मार साहब के हैं, परंतु काम तो करना पड़ता है। मैं भजन गाऊं पर माइक तो रखना पड़ता है। उसी प्रकार यहाँ का कार्य हमारे श्रावक वर्ग के लोग, उनके सारे के सारे फ्रेंड सर्कल, सारे के सारे गोरक्षक यहाँ पर जो कार्य करते हैं, उसके कारण उनको कितने धन्यवाद दें ये कम ही पड़ने वाले हैं। और उस गाय को बचाने का कार्य जो करता है वो क्यों करना चाहिए, गाय क्यों बड़ी है, इसके बारे में एक छोटा सा भजन हमारे सामने है। पहले मैं बोलती हूँ, बाद में आप सबको गाना है, ओके? गाय बचाए देश बचाए, गाय बचाए देश बचाए, इस जननी की जय जय गाए, इस जननी की जय जय गाए। गाय बचाए देश बचाए, गाय बचाए देश बचाए, कामधेनु है ये कहलाती, कामधेनु है ये कहलाती, चाहे जो मांगो दिलवाती, चाहे जो मांगो दिलवाती, द्वार स्वर्ग के ये खुलवाती, द्वार स्वर्ग के ये खुलवाती। हम सब इस पुण्य को कमाए, हम सब इस पुण्य को कमाए, गाय बचाए
देश बचाए, गाय बचाए देश बचाए। अब उसका काम क्या है? कुत्ते या और कुछ देखो, वो झगड़ने आते, भौंकते हैं, परंतु गाय कैसी है? कभी नहीं भौंकने के लिए आती। नहीं किसी से ये है झगड़ती, बोलो। नहीं किसी से ये है झगड़ती, ना डरती ना किसे डराती, ना डरती ना किसे डराती। फिर क्यों छुरिया इन्हें चिराती, फिर क्यों छुरिया इन्हें चिराती। ये छुरिया अब हम छुड़वाए, ये छुरिया अब हम छुड़वाए। गाय बचाए देश बचाए, गाय बचाए देश बचाए। घास खाती और दूध पिलाती, घास खाती और दूध पिलाती। गोबर का ये खाद दिलाती, गोबर का ये खाद दिलाती। बड़ी मशीन जो कर ना पाती, बड़ी मशीन जो कर ना पाती। इतना काम ये कर दिखलाए, इतना काम ये कर दिखलाए। गाय बचाए देश बचाए, गाय बचाए देश बचाए। है जादू इनकी सांसों में, है जादू इनकी सांसों में। जान चली आए लाशों में, जान चली आए लाशों में। क्यों जाए पर के झांसों में, जो जाए पर के झांसों में। इसमें आपको अगर त म्हणजे तपेलं समजलं असेल तर खूपच छान। किनके झांसों में हम जाके अपनी गाय को, जिंदी गाय को मारकर वहां भेजते हैं, उनका बीफ खाने के लिए उनको देते और बदले में क्या लेते? पैसा, डॉलर। क्या जरूरत है अपने भारत के अंदर कुछ? इनको बचाओगे ना, सारा कर्जा चुक जाएगा, सरकार को कुछ भी बोझा सिर पे नहीं रहेगा। अगर इनको बचाओगे सारा चमत्कार देखने को मिलेगा। इसीलिए कवि ने कहा, क्यों जाए पर के झांसों में, क्यों जाए पर के झांसों में। गाय विदेश में नहीं भिजवाए, गाय विदेश में नहीं भिजवाए। गाय बचाए देश बचाए, गाय बचाए देश बचाए। गौ का बेटा शिव का नंदी, गौ का बेटा शिव का नंदी। कृष्ण गाय संग सदा आनंदी, कृष्ण गाय संग सदा नंदी। दत्त गुरु गाय के थे छंदी, दत्त गुरु गाय के थे छंदी।
ऋषभ देव को वृषभ सुहाए, ऋषभ देव को ऋषभ सुहाए, गाय बचाए देश बचाए, गाय बचाए देश बचाए। गौमूत्र है परम औषधि, गौमूत्र है परम औषधि, स्वस्थ होने में लगे नावधि, स्वस्थ होने में लगे नावधि। गौ माता भारत की निधि, गौ माता भारत की निधि, चाहे जो इसको आजमाए, चाहे जो इसको आजमाए। गाय बचाए देश बचाए, बोलो बचाए देश बचाए। परम पूज्य माता की प्रेरणा, परम पूज्य माता की प्रेरणा, गाय बचाओ करो देर ना, गाय बचाओ करो देर ना। स्वपरहित कल्याण कामना, स्वपरहित कल्याण कामना, मधुर प्रीति की रीत सिखाए, मधुर प्रीति की रीत सिखाए। गाय बचाए देश बचाए, गाय बचाए देश बचाए। इस जननी की जय जय गाए, इस जननी की जय जय गाए। गाय बचाए देश बचाए, गाय बचाए देश बचाए। बोलिए गौ माता की, भारत माता की जय। इस प्रकार हमने आज ये गाय के बारे में जानकारी भी ली और उसकी प्रार्थना की है। भाई और बहनों, हमारा ये भारत देश कहाँ कहाँ गाय का नाम लिया। शिव का नंदी कौन है? घोड़ा बीड़ा कुछ नहीं रखा वहाँ पर, वो नंदी है। नंदी किसका बेटा होता? गाय का बेटा है। कृष्ण किसके साथ रहते? गोकुल में रहते। बालाजी मंदिर किसके लिए? इतना नजदीक हो गया, तालियां पीट पट कर गा रहे थे अभी हमारे साथ हमारे बालाजी मंदिर वाले, क्योंकि उनको गाय पसंद थी। फिर कहा है दत्त गुरु, यहाँ दत्त का सुंदर सा मंदिर है और बड़ा मंदिर बनाने वाले हैं। उनके साथ भी कौन रहती है? गाय रहती है। और इन जैनियों के पास भी जब ऋषभदेव भगवान का नाम पहले तीर्थंकर का आता है, उनका चिन्ह भी क्या है? बैल है, वृषभ कहते उसको। इस प्रकार चारों तरफ से देव धर्म के अंदर हमारी गौ माता प्रथम स्थान पर होती है और उसी को बचाने का अभियान हमारे परम पूज्य बड़े मार साहब ने लिया हुआ है। गांव गांव गली गली घूमते हुए गौरक्षा करते हैं, गौशाला की स्थापना करते हैं। उनको सारे के सारे लोग सहयोग देते, दान देते और आज हजारों लाखों गायें बच रही हैं मात्र बड़े मार साहब के आशीर्वाद और प्रेरणा से। भाई और बहनों, यहाँ पर तो इतनी सुंदर ये गौशाला है, देख करके मन तृप्त हो जाता है। उस समय 2006 के अंदर हमारे दिलीप भाऊ ने अगवानी ली, महाराज करायचे काम? हो महाराज करायचं। रोज जायचे सगळे लोक आणि लगेच 5 एकर जागाचं दान, लगेच आमचे सोहन भाऊ तैयार, त्यांचा ग्रुप तैयार। और इस प्रकार आज हमको ये रूप
देखने को मिल रहा। भाई और बहनों, बड़े आनंद की बात है। हमको बड़े मार साहब के आशीर्वाद भी सुनना है, लेना है। आज पिंपल गांव से निकलकर यहाँ आए, पर पिंपल गांव तो एक स्वर्ग का केंद्र है। वहाँ से निकले और यहाँ बैठे तो और ज़्यादा आनंद की बात है। सब लोगों को बहुत रोना आ रहा था, दुख हो रहा था कि मारा साहब थे जाओ, कथे गया उठो निकला ना थे बैठा। इस प्रकार ये बड़ा प्रेम का क्षेत्र, बड़ा आनंद का क्षेत्र है। और अब समय हो रहा, परम पूज्य बड़े मार साहब अपनी भावना आपके सामने पेश करेंगे। हाँ, हर्ष हर्ष क्रांतिकारी, शांतिकारी, सौभाग्यकारी, मंगलकारी, लाभकारी, गुणकारी और हितकारी है आज का बुधवार। आज इस उज्जवल गोरक्षण संस्था के प्रांगण में उपस्थित वाणीभूषण परम पूज्य साध्वी प्रीतिसुधा जी मार साहब, साध्वी मधुस्मिता जी मार साहब आदि साध्वी वृंद के चरणों में वंदन त्रिवार। और इस सुमधुर कार्यक्रम में आप सभी उपस्थित रहे, इसीलिए उज्जवल गोरक्षण संस्था की ओर से आपका हार्दिक आभार। हिंदी में कहते हैं कि जग में जीवन श्रेष्ठ वही जो फूलों मुस्काता है, अपने गुण सौरभ से जग के कण कण को महकाता है। विश्व में असंख्य प्राणी जन्म लेते हैं और जैसे तैसे अपना जीवन पूर्ण कर इस दुनिया से चले जाते हैं, लेकिन वो लोग अपनी विशेष छाप छोड़ते हैं जो दूसरों के लिए जीते हैं, जो दूसरों के लिए अपना जीवन समर्पित करते हैं, जिनका जीवन हमारे लिए प्रेरणा बनता है। और इसी आदर्शमय जीवन में एक हमारे अंदर जाज्वल्यमान मुक्तामणि है साध्वी प्रीतिसुधा जी। आप इस साल चतुर्मासार्थ यहाँ पर उपस्थित थी। कल विदाई समारोह हुआ और आज आप गौशाला के प्रांगण में यहाँ विविध कार्यक्रमों का आयोजन है, उसे आशीर्वाद देने हेतु आप उपस्थित थे। कि बिंदु से सिंधु का स्वरूप प्राप्त करने वाले, जीरो से हीरो बनने वाले, तल से शिखर पर पहुंचने वाले और हिमखंड से हिमालय का स्वरूप धारण करने वाले मानवों की कोई अलग जाति नहीं होती है। सिर्फ फर्क रहता है उनके कर्तृत्व का और उनके नेतृत्व का। और जन्म तो सभी लेते हैं, लेकिन चिंतन और जो मनन होता है वो हमें एक दूसरे से अलग करता है। और इसी चिंतन और शुद्ध चरित्र का एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण है हमारे सामने साध्वी प्रीतिसुधा जी, कि जिनकी वाणी मधुर, मन उससे भी अधिक मधुर, जिनकी वाणी सरल सरस और हृदय उससे भी सरल सरस और पवित्र। कहते हैं कि प्रकृति इसके लिए महान है क्योंकि वो अपना सारा वैभव दूसरों के लिए लुटाती है। सूर्य इसके लिए महान है कि वो दूसरों के लिए तपता है। चंद्र इसके लिए महान है कि वो दूसरों को शांति प्रदान करता है। और संत इसके लिए महान है कि वो दूसरों के लिए अपना जीवन समर्पित करते हैं। वसुधैव कुटुंबकम की भावना साकार करने में ही उनका समस्त जीवन समर्पित होता है। मार साहब, अगर मैं गदी माडगुळकर इनकी भाषा में आपका वर्णन करूं तो गदी माडगुळकर ने दीपस्तंभ के बारे में बहुत खूबसूरत कहा है की स्वप्रयत्नांनी मार्गक्रमण करणाऱ्यांना दिग्दर्शन करणं, अंधकारात चाचपणाऱ्यांना प्रकाश मार्ग दाखवणं, सभोवताली आदर्शांची पडझड होत असतानाही आपल्या उंच संस्काराच्या शिदोरीवर आपल्या आदर्शाचा आणि आपल्या साधनेचा वनी चेतवडा ठेवणं, हा जर दीपस्तंभाचा गुणधर्म असेल तर गेली 60 वर्ष संयम क्षेत्रात राहून अतिउच्च कार्य करत असताना पिंपळगावचा झेंडा ज्यांनी चारी दिशांनी ज्यांनी आपला पिंपळगावचा झेंडा रोवला आहे, आज आमच्या जे पिंपळगावचे भूषण आहे, वाणीने अत्यंत विनम्र आहे, बुद्धीने विलक्षण विवेकशील आहे, मती आहे, गती आहे आणि प्रति सरस्वती आहे, अशा या आमच्या साध्वी प्रीतिसुधाजी या आमच्या पिंपळगावच्या भूमिकन्या आहे। हे सांगताना हे सांगताना माझं हृदय उचंबळून येतं आणि खरोखरच आम्हाला सर्वांना सांगताना परत एकदा आनंद होतो की हा प्रीतिसुधाजी आमच्या गावचे आहेत आणि त्याच्यामुळे आमचा सुद्धा गौरव प्रत्येक ठिकाणी होत असतो। मार साहब की दैनंदिन दिनचर्या में जप है, तप है, स्वाध्याय है आदि सभी बातें हैं, लेकिन उनकी दिनचर्या में परोपकार है, स्वाध्याय है और विशेषतः गौ सेवा है। उन्होंने गोपालन हो या गो संरक्षण हो, इसे अपने जीवन का उद्देश्य बनाया है। भारत में गाय को गौमाता का स्वरूप समझा जाता है। गाय अत्यंत पवित्र मानी जाती है। गाय भारतीय संस्कृति का प्रतीक है।
गाय भारतीय संस्कृति का मेरुदंड है, लेकिन उसी भारत में जो गाय की कत्ल हो रही है, जो गाय की हत्या हो रही है, ये हमारे लिए बहुत शर्मनाक बात है। और इसी को मद्देनजर रखते हुए मार साहब ने विविध जगह पर जो गौशाला का प्रयोजन किया कि उज्जवल गौरक्षण संस्था आपके नेतृत्व में विविध जगह पे जो गौशाला हो रही है, उसी अंतर्गत पिंपलगांव श्री संघ के तत्वावधान में 2006 में आपका यशस्वी चातुर्मास हुआ। आपका 1 अगस्त 2006 में जो अभी हमारे उज्जवल गौरक्षण संस्था के ट्रस्टी हमारे अध्यक्ष है श्री सोनलाल जी भंडारी, वो इसके बारे में पूरी जानकारी देंगे। लेकिन इतनी सुमधुर गौशाला का नियोजन आपके द्वारा हुआ, इसका मार्गदर्शन एवं आशीर्वाद हमें मिल रहा है। मैं ज़्यादा न कहते हुए इस गौशाला के बारे में एवं इसकी भावी जो योजनाएं हैं, इसके बारे में इस ट्रस्ट के जो अध्यक्ष है सोनलाल जी साहब भंडारी, इन्हें विनंती करता हूँ कि आप प्रस्तावना पर यहाँ पर आए और अपने 2 शब्द व्यक्त करें। खरं तर आज वेळ खूप झालेला आहे। मी माझे मनोगत एकदम थोडक्यातच मांडणार आहे। मंचवर विराजमान वाणीभूषण परमपूज्य प्रीतिजोजी मारसाहेब, मधुर कंठस्थ असलेले आपले मधुस्मिताजी मारसाहेब, मंचवर उपस्थित झालेले सर्व सतींच्या चरणी वंदन करतो। खरं तर आजचा दिवस अतिशय आनंदाचा असा दिवस आहे। 2008 साली परमपूज्य प्रीतिसोजी मारसाहेब आपल्या या गोशाळेमध्ये आले होते। त्यानंतर हा पुन्हा आजचा एक अतिशय आनंदाचा दिवस आपल्या या उज्ज्वल गौरक्षण संस्थेसाठी आहे। मी प्रथमतः मारसाहेब या गोशाळेची निर्मिती ज्यांनी केली, जे 15 ट्रस्टी होते त्यांनी निर्मिती केली, मी त्यांचं नाव घेईल। जागेवर उभं राहून त्यांनी सर्वांना वंदन करायचं आहे। प्रथमतः आपले सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांच्या विचारातून ज्यांच्या आचरणातून ही गोशाळा चालते, असे आमचे मार्गदर्शक अशोक शेठ शाह या उज्ज्वल गोरक्षण संस्थाचे ट्रस्टी आहे आणि सर्वांचे मार्गदर्शक आहे। त्यानंतर उपाध्यक्ष करसनदास मुलजी ठक्कर यांच्याबद्दल काय बोलायचं, गोशाळाकरता तर दिवस आणि रात्र मेहनत करणारे हे असे किसन शेठ ठक्कर। दुसरे उपाध्यक्ष विजयराज लखीचंदजी बापना, हे या गोशाळेचे ट्रस्टी आहे। खजिनदार चंद्रकांतजी जवरीलालजी राका। अरे वाह, मी सगळ्यांचा परिचय आपल्याला माहिती आहे, मी जास्त करून देणार नाही, पण या गोशाळा निर्मिती करता ज्यांनी ज्या दिवशी गोशाळा स्थापन करायची मारसाहेबांनी सांगितलं, प्रत्येकाने 2-2 लाख रुपये एका फोनवरती दिलेले। त्यांचं नाव घेणं माझं आद्य कर्तव्य आहे, म्हणून मी घेत आहे। आपले 2 मिनिट जातील। सेक्रेटरी आहे हिरालालजी मानकचंदजी पगारिया। त्यानंतर सुमतीलालजी मोतीलालजी सुराणा हे मय झालेले, त्यांच्या जागी त्यांचे चिरंजीव संदीप सुमतीलालजी सुराणा। बाबाजी कारभारी जाधव, मारसाहेब आपल्याला माहिती आहे, बाबाजी कारभारी जाधव हे सुद्धा या गोशाळेचे ट्रस्टी होते आणि एका मिनिटात त्यांनी 2 लाख रुपये दिले आणि आपल्या कोणत्याही कार्यक्रमाला देणगी देण्यामध्ये कधी मागे राहिले नाही। त्यांचे चिरंजीव अरविंद बाबाजी पाटील, किशोर शंकरलाल ठक्कर, जे की या गोशाळेमध्ये रोज महावीर भंडारी आणि किशोर शेठ ठक्कर यांचा एकही दिवस असा जात नाही की गोशाळेमध्ये येत नाही। त्यानंतर विष्णुपंत दौलतराव मोरे यांचं निधन झालेलं आहे, त्यांच्या जागी त्यांचा मुलगा भगवान दौलतराव मोरे, मी त्यांना विनंती करतो सगळ्यांना नमस्कार करायचे आहे। त्यानंतर महावीर मनसुखलाल भंडारी, महावीरबद्दल तर काय बोलायचं, त्याला गोशाळेत जर गेलं नाही तर कधी करमणार नाही। म्हणजे रोजचा दिवस व्यापार नाही करणार पण गोशाळेत आल्याशिवाय राहत नाही, असा महावीर मनसुखलाल भंडारी गोशाळेमध्ये रोज येतो आणि ही सगळी देखरेख त्याच्या अंडर चालते। रामराव चिंतामण डेरे, अतिशय धार्मिक कामामध्ये अग्रेसर असलेले हे रामराव चिंतामण डेरे। सुनील रामनारायण भुतडा, वाह वाह, त्यानंतर गणेश अशोकराव बनकर, अक्का काकांचे पुतणे आहे, सामाजिक धार्मिक सगळ्या कामामध्ये अग्रेसर आहे। ग्रामपंचायतमध्ये स्वागत केलं होतं ना? हो, सगळीकडे आहेच। त्यानंतर सुनील सुखराज जैन, आज इथे नाही, ते नाशिकला असतात, ते बी या गोशाळेचे ट्रस्टी आहे। त्यांनी नंतर 2 लाख रुपये दिले, त्यामुळे त्यांना ट्रस्टी म्हणून घेतलेले। आणि पूनमचंद भटेवरा हे सुद्धा या गोशाळेत ट्रस्टी होते, त्यांचं निधन झालेलं आहे, त्यांच्या जागेवरती राजेंद्र पूनमचंद भटेवरा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी सगळ्यात शेवटी नाव घेण्याचं कारण आहे, ही गोशाळा निर्मितीमध्ये ज्यांनी आधार दिला, हे गोशाळेचे आदर्श आपण ज्यांना मानतो, आमदार दिलीप आका बनकर, त्यांना उभं राहायला मी सांगत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे। काका झाले ते, हां, तर सगळ्यांचे मार्गदर्शक आहे। आणि काही कामातलं मारसाहेब
ट्रॅक्टर लागो, JCB लागो, चारा लागो, काही लागो, काकांना एक फोन केला का ताबडतोब हजर होऊन जातं. त्यामुळे आम्ही त्यांना आधार आमची पदवी दिलेली आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिलीप कुमार आहेत ना, तसे आमचे हे दिलीप कुमार. धन्यवाद. खरं तर सगळ्यांना माहिती आहे गोशाळा स्थापन करण्यामध्ये वाणीभूषण प्रीतेशजी माचाप यांनी दिलीपाकाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना एक गळ घातली की या पिंपळगावमध्ये गोशाळा झाली पाहिजे. आणि त्या वाढदिवसाला दिलीपाकांनी शब्द दिला 2006 साली क मी गोशाळा करेल. आणि दिलीपाकाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला जर काही मागायचं असलं का त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण मागितलं तर ते जर त्यांनी कबूल केलं तर ते केल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांनी ही गोशाळा निर्मिती करता पुढील 1-1.5 वर्षामध्ये जागा पाहणं किंवा जी काय काम करायचं ते करण्यासाठी मदत केली. आणि 2008 साली ही गोशाळाची निर्मिती झाली. मार्चाप त्या गोशाळेच्या उद्घाटनाला आपण आलेलो होता. गोशाळा बनवणं एकदम सोपं आहे. 2-2 लाख रुपये प्रत्येकाने दिले, 30 लाख रुपये जमले, जागा घेतली, शेड केलं, सगळं केलं. पण या ठिकाणी गाया सांभाळणं आणि त्यांचं रोजचा खर्च आणि त्यांची व्यवस्था ठेवणं हे फार मोठं अवघड काम असतं. परंतु आमचे सर्वांचे मार्गदर्शक अशोक शाह या आमच्या कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहे. आणि ज्या दिवशी उद्घाटन होतं त्याच्या पहिल्या दिवशी आम्ही बसलो हे कसं करायचं, पुढं कसं जायचं. शेठने मला सांगितलं का तू अध्यक्ष होय, किशन शेठला सांगितलं अध्यक्ष होय. त्यांनी ही टीम नेमली. पण म्हटलं आता ही गोशाळा तर आपण तयार केली, जागा घेतली, शेड बांधले, सगळं झालं, पण ही कशी चालायची. तर अशोक शेट्टीने आम्ही सगळ्यांनी बसून खास करून अशोक शेट्टी यांना सांगितलं की आपण जे माल परचेस करू रोज मार्केटमध्ये आपण दान करायचं तर दुसऱ्याकडून दान मागून दान करणं हे काही योग्य नाही. आपण स्वतःहून दान केलं पाहिजे. आणि आपण जो रोज मार्केटमध्ये माल परचेस करतो त्याच्यामध्ये 100 रुपयावरती 5 पैसे असा फंड जर आपण काढला तरच आपली गोशाळा चालेल, अन्यथा आपली गोशाळा चालणार नाही. आणि हा आदेश अशोक शेट्टीने दिला. आणि आमचे असोसिएशनचे सर्व सभासद, सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये, जैन आहे, राजस्थानी आहे, मारवाडी आहे, गुजराती आहे, माहेश्वरी आहे, मराठा आहे, मुसलमान आहे, सर्व समाजाचे लोक आहे. सर्वांनी त्यांचा आदेश मानला. आणि 2008 पासून आजपर्यंत पहिली 5 पैसे होते, 100 रुपयाला 5 पैसे. मार्केटला जर माल खरेदी केला म्हणजे सकाळी आम्ही उठतो आणि मार्केटला जातो, पहिली बीट 100 रुपयाचे माल आहेत, आमचे 5 पैसे दान गोशाळेला जातात. त्यामध्ये आम्हाला नुकसान जरी गेलं तरी गोशाळेला दान करतो. असे आमचे कांद्याचे 100 व्यापारी आहे. सर्वांनी अशोक शेट्टी यांचं मार्गदर्शन ऐकलं आणि तेव्हापासून तर आजपर्यंत या गोशाळेला 5 पैसे कमी पडायला लागले म्हणून 5 पैशाचे 10 पैसे गेले, 10 पैसे कमी पडायला लागले म्हणून 15 पैसे केले. आजच्या मितीला 100 रुपयाला 15 पैसे म्हणजे 1 कोटी जर माल खरेदी केला तर 15,000 रुपये गोशाळेला देणगी ही दिली जाते. आणि ही देणगी चेक स्वरूपाने घेतली जाते, कोणतेही रोख पैशाचा व्यवहार नाही. दर महिन्याची 1 तारीख ते 30 तारीख जी खरेदी केलेला माल आहे त्याचा चेक हा 1 ते 5 तारखेला प्रत्येकजण स्वतः गोशाळेच्या ऑफिसमध्ये आणून देतो. त्याबद्दल मी सर्व कांदा व्यापारी यांचे खूप मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे कांदा व्यापारी यांनी गोशाळा फंड चालू केला. त्याचबरोबर बेदाणा व्यापारी हे बी मागे राहिले नाही, त्यांना आम्ही विनंती केली. त्यांनी आता गोशाळेला 100 रुपयाला 5 पैसे अशी देणगी चालू केलेली आहे आणि त्यांचेही आम्हाला सहकार्य आहे. नुसतं कांदा व्यापारी यावरती ही गोशाळा चालूच आहे, परंतु या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व धर्माचे, सर्व समाजातील प्रत्येकजण गोशाळेला काही ना काही ही देणगी स्वरूपी आम्हाला देत असतात. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. त्याचनंतर मासाहेब खास करून आमच्या कांदा व्यापारी असोसिएशनमध्ये आमचे नवयुवक आहे, त्यांनी एक अमावस्या ग्रुप स्थापन केलेला आहे. दर अमावस्याला ह्या गोशाळेमध्ये 40 ते 50 नवयुवक इथे येतात आणि गुळपोळी 6 रुपयाला 1 गुळपोळी म्हणून पैसे वर्गणी काढतात आणि ती वर्गणी गोशाळेला देतात. त्याच्याच माध्यमातून 9 लाख रुपये गोळा झाले. आपल्याकडे हा कबूतरखाना दिसतोय ना, कबूतरखाना जो उभा केला आहे हा अमावस्या ग्रुपच्या नवयुवकांनी 9 लाख रुपयाची वर्गणी गोळा करून त्यांच्या देणगीतून हा उभारलेला असा कबूतरखाना आहे. मी त्यांचेही मनापासून खूप आभार मानतो. जय जय हर्ष हर्ष. आम्हाला आजपर्यंत या गोशाळा चालवण्यासाठी पिंपळगावची ग्रामपालिका असेल, आमदार दिलीपकाका बनकर असतील, तानाजी तात्या बनकर असतील, अशोक शेठ शाह असतील, जैन समाज असेल आणि सर्व समाजातील सर्व लोकांनी आम्हाला जी मदत केली त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. त्याचप्रकारे समोर पाण्याची टँकर जो दिसतोय ते मनमाडचे हिरण यांनी आम्हाला दिलेला आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. खास करून आजपर्यंत गोशाळा अतिशय उत्तम प्रकारे चाललेली आहे. पण मारसाहेबचं मला केव्हाही भेटलं, सोनभाऊ आपल्याने काहीतरी
गौशाला में समाज मंदिर टाइप एक करना है, साधु संत जर आठ आवे तो ये साधु संत ने रेवण करता जागा करनी है. मारचा खूप मारला लाग था, परंतु लारा 4 महीना में 2 महीना पाऊस होतो, उरामध्ये मी काम नाही कर सको, उराबद्दल आपकडून माफी मागू. परंतु आज सगळ्यांसमोर आपल्याला शब्द देऊ, यो समाज मंदिर आपला ते स्थानक नक्कीच होईल, यो आपल्याला आश्वासन देऊ. हर्ष हर्ष जय जय हर्ष हर्ष जय जय. हिल्यानंतर खास करून आपल्या समोर जे मॉडेल तयार केलं आहे, ही साक्षी भंडारी नवीन आर्किटेक्ट आहे. कधी उभी एक साक्षी एक ॲड राहिली, साक्षी भंडारी नवीन आर्किटेक्ट आहे. तिला फक्त गोशाळेचं तयार करायचं आहे असं तिला सांगितलं. ती 10-20 वेळेस गोशाळेमध्ये आली आणि तिला परवा सांगितलं मॉडेल बनवता येईल का. तिने मॉडेल बनवून आणलं आणि गोशाळेचे आजपर्यंत 10 प्लॅन बनवले. त्याबद्दल तिचंही मनापासून मी स्वागत करतो. भारतात या मॉडेलप्रमाणे आपण भविष्यामध्ये आपल्याकडे 630 गाया आहे. त्या 630 गाया आत्ता पाऊस जेव्हा झाला त्यावेळेस 1.5 महिना अतिशय गोमातेला त्रास झाला. त्यामुळे महावीर किती अस्वस्थ होता सांगता येणार नाही. तर त्यांनी पाठीमागे लागून हा सगळा प्लॅन केला आणि या प्लॅनप्रमाणे आपण 8 शेड इथे नवीन तयार करत आहे. त्या 8 शेड नवीन तयार करत आहे. त्यासाठी आपल्याला 80 लाख रुपयाच्या आसपास लागतील, 80 लाख किंवा 1 कोटीच्या आसपास लागतील. तर ते शेड आपण तयार करणार आहे आणि त्यानंतर एक समाज मंदिर तयार करणार आहे आणि या गोशाळेमध्ये साईडला 15 फूट जागा ठेवणार आहे. एक जॉगिंग ट्रॅक म्हणून सुद्धा आपल्या भविष्यामध्ये ती योजना आहे, ती सुद्धा आपण करणार आहे. त्याचप्रकारे आंबोळी येथील गोशाळा ज्याप्रमाणे अंत्यविधीसाठी आपली काय म्हणतात लाकडं वापरतात ते गौऱ्या आणि ती सगळी विधी करता जी योजना राबवतात, ती योजना सुद्धा राबवायचा आमचा मानस आहे. पुढील काळात ती सुद्धा आम्ही राबवणार आहे, हे सुद्धा आपल्याला मी शब्द देत आहे. मात्र हे 6 शेड करण्याचे आम्ही ठरवले. आम्ही परवा गोशाळेमध्ये बसलो होतो. बसल्या एक 5-6 जणांना फोन लावला, तर त्यामध्ये 6 जणांनी आम्हाला देणगी जाहीर केली. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांचे नाव मी या टायमाला घेईल आणि त्यांचा सत्कार मारसाब आम्ही करू इच्छितो. आपला प्रवचनच्या पहिली ज्यांनी या शेडला देणगी दिली त्यांचा सत्कार करण्याची आमची इच्छा आहे. त्याकरता आपण परवानगी द्यावी. जरूर 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 करावे. खास करून कोणती संस्था चालवायची म्हणजे आर्थिक मदतशिवाय काम होत नाही. महावीरनी प्लॅन केला, सगळं झालं. 1 कोटीच्या आसपासचा हा प्लॅन आहे. हा प्लॅन घेऊन जेव्हा गोशाळेमध्ये आम्ही बसलो, किशन शेट आम्ही बसलो, त्यावेळेस आम्ही बसल्यानंतर आमचे 8 शेड होते, त्यापैकी 7 शेडची देणगी आमच्याकडे आली आहे आणि त्यांचे मी नाव पुकारतो. त्यांचा सत्कार केला जाईल. त्यांनी इथे येऊन सत्कार स्वीकारायचा आहे. जरूर जरूर. सर्वांनी नाव घेतल्यानंतर पुढे यावं. सगळ्यात पहिली मनसुखलालजी, शीतलजी, पवनजी, महावीरजी भंडारी. सगळ्यात पहिली महावीरनी पहिलं शेड लगेच सांगितलं की माझं एक शेड तुम्ही राहून द्या. 5 लाख रुपये या गोशाळेला त्यांनी देणगी दिली. त्याबद्दल मनसुख यांना मी विनंती करतो. महावीर, शीतल, पवन हे बी उपस्थित झाले, त्यांनी समोर यावे. त्यांचा सत्कार सत्कार नाव काय मनसुख भाऊ कोणी करू? सगळीकडे काम करतात. नाशिकला एवढं कार्य करतात आणि इथे सुद्धा गोशाळेमध्ये सत्कार नाव काय त्यांचा मुलगा कार्यरत आहे. हो शीतला यांचा सत्कार, त्यांना गोमाताची एक मूर्ती आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल. त्यांचा सत्कार हितेश ठक्कर, केतन पुरकर यांनी समोर यावे आणि त्यांचा सत्कार करा. लवकर या. अगोदर नाव बोला तुम्ही. नाव पुढचं नाव घेऊन ठेवा अगोदर. हा पुढचं बेदना आश्वन राहील. बेदना आश्वनचे सगळे मेंबर यांनी बी तयार असायचे. दुसरा सत्कार त्यांचा राहील. खूप सुंदर त्यांनी ते एक गोमाताचं प्रतीक आणलेलं आहे. मुंबईवरून मागवलंय ते, नाशिकवरून नाही. आणि ते प्रतीक आणि शाल. मंजू आगे आगे आगे. त्यानंतर बेदना आश्वन जे मेंबर हजर असतील त्यांनी सगळ्यांनी स्टेजजवळ यायचं आहे. लेव लेव तिसरा सत्कार राहील आणि त्यांचा सत्कार करतील जेठमल ठक्कर, वेनारामजी जाट, मनसुखभाऊ भंडारी यांचा सत्कार. कायमस्वरूप मनसुखलालजी भंडारी यांची कुटुंब गोशाळेसाठी अतिशय मोकळ्यापणाने, दिलदारपणाने मदत करत असतात. मी त्यांचं गोशाळेच्या वतीने मनापासून आभार मानतो. हर्ष हर्ष. जय जय दान देने वाले को धन्यवाद. सगळी लुगायारो आवाज आहे जय लारली. मारता थेच क्यों थे क्या પછી आवाज करी हर्ष हर्ष. हाँ माने सुनो आवे ना थे. ये तो काम करे उन्हें अनु बेदना आश्वन
बेदाना कांदा अश्विन जसं आपण कायम नाव घेतो, माझं बेदाना अश्विन बी पिंपळमध्ये खूप मोठं आहे आणि केव्हाही बी मदतीला ते तयार असतात. त्यांनी बी 5 पैसे गोशाळा फंड दिलं आहे आणि या शेडसाठी 5 लाख रुपयाचं डोनेशन त्यांनी दिलं आहे. मी जटमलजी ठक्कर आणि वेदानंदजी जाट यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. हर्ष हर्ष जय जय. खूप सुंदर खूप सुंदर. यानंतर किसन शेठ ठक्कर. बोलो गौ माता की. तिसरा सत्कार स्वर्गीय सौ माताजी पुरुबाई मुळजी ठक्कर व स्वर्गीय मुळजी नथुराम ठक्कर इनके स्मरणार्थ श्री किशन शेठ, श्री नारायण शेठ, श्री जटमल शेठ, श्री शंकर शेठ एवं श्री संतोष जी ठक्कर इन्होंने एक शेड के लिए अपना योगदान दिया है. इनका सत्कार करने के लिए मैं सादर आमंत्रित करता हूँ श्री महेश जी कलंत्री एवं श्री निखिल जी बोडके. वा वा. किसन शेठ ठक्कर आणि त्यांचं कुटुंब शंकर शेठ असतील, जेठमल शेठ असतील, गोशाळासाठी म्हणजे ठक्कर परिवार म्हटलं का त्यांना गोमाता ही त्यांच्या पूजेमध्ये असतेच. हो ठाकूर आहेत ते. आणि गोशाळासाठी कायमस्वरूपी ते मदती करता हजर असतात. त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार मानतो. शेठला किसन शेठ पुढे जाणं. किसन शेठ पुढे. सब जोर से बोलो भारत माता की जय. वाणी भूषण परम पूज्य प्रीतिसुधा जी महाराज साहब की. गौ माता की. वाह वाह. चौथा सत्कार स्वर्गीय श्री दत्तात्रय शेठ गंगाराम तेली यांच्या स्मरणार्थ श्रीमती सीताबाई दत्तू शेठ तेली, श्री धनंजयजी गांगुडे एवं श्री प्रवीण भाऊ गांगुडे यांनी या शेडसाठी योगदान दिलं आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी श्री शोभाचंदजी पगारिया व श्री नेमिचंदजी धाडीवाल. आमच्या धनुभाऊबद्दल बोलायचं झालं मारसाहेब. परवा त्यांना रात्री सहज आम्ही फोन केला. म्हटलं धनुभाऊ असं आम्ही शेड करतोय त्याकरता 5 लाख पाहिजे. काय हरकत नाही मी देऊन टाकू. परत थोड्या वेळ फोन आला 5 लाख नाही 5,11,000 करा म्हणे. म्हणजे असे दानदाते आम्ही फक्त मारसाहेब 6-7च फोन लावले. बापरे. पण जेवढे फोन लावले प्रत्येकाने आम्हाला दान दिलं. म्हणजे शेड 8च आहे, अजून जास्त मिळतील पण आम्ही प्रयत्न नाही केला ते होतील. परंतु असे लोक आहे पिंपळामध्ये मारसाहेब आपला आशीर्वाद आहे, गोमातेचा आशीर्वाद खास करून. कोणालाही आपण विनंती केली कोणी नाही म्हणत नाही. त्याबद्दल धन्यवाद मनापासून धन्यवाद मानतो. जय जय हर्ष हर्ष. यानंतर आमचे मित्र नामको बँकेचे संचालक गणेशजी गीते यांना फक्त मी फोन केला की संशेठ म्हणे तुमच्या दोस्ताला फोन लावा आपल्याला काही भेटेल म्हणे. मी त्यांना फोन लावला. म्हटलो 10 लाख रुपये पाहिजे, 2 शेड तुमच्या नावाने करायचे. त्यांच्या तिघांचे दोस्ताचे नाव सांगितले. म्हणजे माझा एक दोस्त देणार नाही पण मी तुम्हाला देऊन टाकेल 10 लाख रुपये. त्यांनी 10 लाख रुपये एका फोनवरती दिले. ते आज इथं हजर नाही. गणेश भाऊ गीते पुन्हा त्यांचा सत्कार ते येतील तेव्हा करा. गणेश भाऊ गीते आणि सोनू मनवानी सिंधी समाजाचे आहे. गणेश भाऊ गीते वंजारी समाजाचे आहे. त्यांना फोनवरती सांगितलं आणि त्यांनी हे जे डोनेशन दिलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून खूप खूप आभारी आहे आणि हा सत्कार मी त्यांच्यापर्यंत पोहोचून देईल. त्यानंतर 7 नंबरचं शेड मागितलं नाही. काकाकडं मागावं लागत नाही. काकाने चिठ्ठीवर लिहून दिलं. स्वर्गीय अशोकराव बनकर पतसंस्थेतर्फे 5 लाख रुपये गोशाळेकरता पतसंस्थेने दिलं. जय जय. महाराष्ट्रात पत आपल्याला सांगायला खूप आनंद वाटतो. साधी पतसंस्था आहे त्यांच्या भावाच्या नावाने बनवलेली स्वर्गीय अशोकराव बनकर पतसंस्था. पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण भारतमध्ये 1 नंबर पतसंस्था म्हटलं तरी हरकत नाही. एक साखर कारखाना चालवायला त्यांनी घेतलेले. अतिशय उत्तम प्रकारे अशी पतसंस्था चालवता. आपण त्यांच्याकडे मागितलं नाही परंतु काकांनी स्वतःहून दिलं. त्याबद्दल मी काकाच्या कुटुंबाचे मनापासून आभार मानतो आणि हा सत्कार घेण्याकरता पूर्ण कुटुंब आपण इथे समोर उपस्थित राहावं. चेअरमन रामभाऊ माळोदे आहे त्यांनी सत्कार स्वीकारावा अशी विनंती करतो. बाळासाहेब बनकरे संचालक आहे. व त्यांचा सत्कार करण्यासाठी उज्ज्वल गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी कृपया पुढे यावे ही नम्र विनंती. वा वा. ये है ना बनकर परिवार बनकर आया है. ऊपर से बनकर आया है कुछ देने के लिए कुछ करने के लिए. तो निश्चित रूप से कागज गोळा कर. हर्ष हर्ष. जरा जोर लगाओ. हर्ष हर्ष.
ऐसा। और सत्कार एकदम बहुत सुंदर चल रहा है, आगे भी आप अवश्य करें, उसी के लिए आना हुआ है भैया। प्रवचन तो वहाँ पे स्थानक में पूरे हो गए, हम तो खाली यहाँ पर बड़े मार साहब के आशीर्वाद लेना, उनके चरण स्पर्श यहाँ पर होना, इसी के लिए आना हुआ है। और उसी के अंतर्गत ये बड़ा सुंदर काम चल रहा है। दिलीप का फक्त स्वतः देत नाही तर बाजूला बसलेले मित्रपरिवार असतात त्यांना आग्रह करता, त्यांनी भाऊ बुताडा यांना आग्रह केला आणि भाऊ बुताडांनी त्यांच्या सुनील नामरायण भुतडा यांनी आपले आई आणि वडील स्वर्गीय अयोध्याबाई रामनारायणजी भुतडा यांच्या स्मरणार्थ 8व्या शेडसाठी आपले योगदान दिले आहे। हर्ष हर्ष व त्यांचा सत्कार करण्यासाठी महावीर भाऊ भंडारी संकेत पारख यांनी कृपया पुढे यावे ही नम्र विनंती। मी बाळूभाऊला सहज विचारलं आपल्याला शेड कमी आहे कोणाला सांगता येईल तर बघा, मला माहीत नव्हतं बाळूभाऊ देतील का, त्यांनी स्वतःहून दिलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो। आणि बाळूभाऊ या गोशाळेचे ट्रस्टी सुद्धा आहे। वा वा वा, त्यांनी एक स्थानकाला सुद्धा ती घड्याळ दिलेली यांनीच दिलेली आहे, सुनील भाऊ भुतडा। हरीश शेठ ठक्कर, जुगल शेठ राठी, आमच्या माहेश्वर समाजाचे रमाकांची मुंद्रा राठी साहेब यांनी पण इकडे यावं, सगळ्यांनी समाज माझा जो सत्कार होतो उमेश शेठ यांनी पण इकडे यावं। म्हणजे बघा मित्रपरिवारावरती एवढं लक्ष आहे का, सत्कार घेताना त्यांची आठवण येते, त्यांनाही प्रेरणा भेटेल, त्याला हरकत नाही काय। वेळ जरी झाला आहे तर परंतु एक चांगल्या कामाकरता थोडा टाइम जरी झाला तर आपण कृपया करून थोडं शांतता ठेवावी। हो आग्या हो बाळू आग्या दे। एक आहे रे निलेश भाई शहा आयबा हो तो आगळ आवी जाओ। हर्ष 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 નથી આવે। यानंतर 8 शेड झालेले, 2च शेड शिल्लक होते। माझ्या मनात होतं एक शेड द्यायचं, तरी शेड शिल्लक नसले तरी या गोशाळेसाठी अशोक कुमारजी सोहनलालजी भंडारी यांच्यातर्फे या गोशाळेला मी 5 लाख रुपये देणगी जाहीर करतोय। जरी शेड शिल्लक नाही तर कोणत्याही कामाकरता ते वापरले जातील। लागणारच आहे। हर्ष 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 आणि श्री अशोकजी सोनलालजी भंडारी यांचा सत्कार करण्यासाठी मी तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर, तानाजी तात्या बनकर व अशोक शेठ शाह यांना विनंती करतो की आपण कृपया पुढे येऊन श्री अशोकलालजी सोनलालजी भंडारी परिवार आणि यांचा सत्कार करण्यासाठी मी सादर आमंत्रित करतो। शैलेश, स्थानकचे लोक पण येतील सत्कार करायला, या। श्री मनोज मुत्ता, संकेत शांतीलालजी संपती श्री प्रमुख, मनोजी मुत्ता एवं श्री शांतीलालजी चोडिया, पुढे यावं। आमदार दिलीप काका आणि बनकर, तानाजी तात्या बनकर, श्री तानाजी तात्या बनकर एवं श्री अशोकजी शाह। प्रमोद भाऊ बटेवरा आगे आ जाओ, कार्य करने वाले सब आगे आ जाओ सत्कार करने के लिए। ठीक है ना आएगा हमણાં जानकारी કોણ આપે ના આની માટે જોઈને આ લોકોનું કામ ચાલે છે ને હમણાં તું ખાલી કહેજે કે हम आएंगे म्हणजे मराठीतून आणि इथे आम्ही काहीतरी आयुर्वेदिक त्यांना खूप पुढच्या सत्कारामध्ये सोहनलाल आमच्याकडे एक डिक्लेरेशन आलेलं आहे की गोसेवा राजस्थानी ग्रुप यांनी 1 लाख हर्ष जय जय हर्ष हर्ष जोड़ी हमारी गोसेवा राजस्थानी ग्रुप यांनी 1,11,111 रुपयाची देणगी इथे घोषित केलेली आहे। त्यांचे उज्ज्वल गौरक्षण संस्थेतर्फे हार्दिक हार्दिक आभार व त्या राजस्थानी ग्रुपचे जे सदस्य असतील त्यांनी कृपया पुढे यावे व जो आपल्या इथे अमावस्या ग्रुप आहे त्यांनी त्यांचा सत्कार करावा ही नम्र विनंती। बहुत सुंदर, बोला बोला। यानंतर तानाजी तात्या बनकर यांनी गोशाळेसाठी 11,000 रुपये दिले, मी त्यांचं मनापासून खूप खूप आभार मानतो। अमित अरविंद जी हिरेमठ अमेरिका में है, उन्होंने 21,111 रुपये दिया, मैं उनको भी गौशाला की तरफ से धन्यवाद देता हूँ। उसी तरह से बाबाजी पाटिल उनके चिरंजीव अरविंद जी इन्होंने 1 लाख रुपए की देणगी घोषित की, मैं उनको भी धन्यवाद देता हूँ। खास करून मार साहब या गोशाळेमध्ये एक 15-20 दिवसापूर्वी आपल्याच पिंपळावची पुत्री काही नाव ममता जैन, ममता दुगड जैन, ममता धीरजी दुगड अब्लिक जैन यांना फोनवरती बोलणं झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराला कुठे पार्टी न देता प्रत्येक मित्रपरिवाराच्या नावाने 2100 रुपये असे 3 लाख
आपल्या गोशाळेला देणगी दिली. वा वा. आज आपल्यात नाही आहे, परंतु मी मनापासून ममता दुग्गडजी जैन आणि धीरजजी जैन यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी वाढदिवसा दिवशी आपल्या मित्रपरिवाराच्या नावाने देणगी दिली. वा. त्याबद्दल दुबईत असतात, ते दुबईत असतात आणि तिथून फोन करून दिलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. सुहालाजी धाडीवाल यांची ती मुलगी आहे हां. आणि दुग्गड मनापासून परिवाराची. दुबईला बसून या गोशाळेला मदत करते, त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार मानतो. हा, अरविंद भाऊ जाधव. 1 लाख रुपये गोशाळेसाठी दिले आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी करसनजी ठक्कर यांना विनंती. यानंतर आपल्याला परमपूज्य वाणीभूषण प्रीती सुधाजी मारसाप यांचं प्रवचन ऐकायचं आहे. खास करून पूर्ण भारत देशामध्ये त्यांचं प्रवचन ऐकण्याकरता रोत उत्सुक असता. परवा मी स्थानकमध्ये गेलो, मारसापला विचारलं सगळ्यात आपला चातुर्मास कोणता चांगला झाला. त्यांनी सांगितलं नागपूर येथे 25 हजार लोक त्यांच्या प्रवचनाला उपस्थित असायचे. असे वाणीभूषण मारसाप यांनी आपल्या पिंपळगाव येथे चातुर्मास केला आणि या चातुर्मासमध्ये अतिशय ऐतिहासिक असा चातुर्मास झाला. आणि त्यानंतर पहिली विजिट आपल्या गोशाळेला दिली. इथपर्यंत येण्यामध्ये त्यांना बरीच तकलीफ झाली, परंतु मारसाप या गोशाळेमध्ये जेव्हा आले, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला तर मनापासून त्यांनाही समाधान झालं आणि आपल्यालाही समाधान झालं. यानंतर आपल्याला प्रवचन ऐकायचे आहे, सगळ्यांनी एकदम आनंदाने ऐकायचं आहे. यानंतर प्रमुख अतिथी यांचा फक्त 4च सत्कार मारसाप तेवढे करतो आणि त्यानंतर करून घ्या, करून घ्या. यानंतर या गोशाळेमध्ये काम करणारे कर्मचारी फक्त इथं पुढे येऊन सगळ्यांना हात जोडायचे. गोशाळामध्ये काम करणारे कर्मचारी सगळ्यांनी पुढे यायचे लवकर. यानंतर आपल्या गोशाळेमध्ये खास करून आपण आमंत्रित देणगी का महेंद्रजी मेहता यांनी 31,000 रुपयाची देणगी घोषित केलेली आहे. वेनारांची जाट 21,000 रुपये आणि सौ कुंदाताई चौधरी नागपूर यांनी सुद्धा 21,000 रुपयाची दानराशी घोषित केली आहे. सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार. ममता धाडीवाल, सुहालेली धाडीवाल यांची मुलगी ममता धाडीवाल जरी आपल्यामध्ये नाही आहे, तरी धाडीवाल परिवारातील सदस्य जे कोणी हजर असतील त्यांनी सत्कार स्वीकारण्याकरता समोर यायचे. मारसाप हे गोशाळेचे कर्मचारी हे 2008 पासून तर आत्तापर्यंत हेच कर्मचारी काम करतात. त्यांनाही आपण मनापासून आशीर्वाद द्यावे अशी आपल्याला विनंती करतो. त्यासाठी आपल्याला समोर बोलवलेलं आहे. तुम्ही नेहमी कार्यरत राहा. महाराजांच्या यानंतर आशीर्वाद. यांचा सत्कार दिलीप काका आणि तानाजी ते करतील. काय हो तात्या सत्कार करायचा त्यांचा नाही आहे ना. एक मिनिट या ना फोटो हाईट बघा ना तुमची. सेंटरला या, सेंटरला या. माई बरोबर म्हटलं ना मी. बोलो आपण भारत गोशाळा- माता की जय. जय. प्रेम करने वालों की जय. आपण काम गोशाळा तयार करू शकतो, पैसे आपण आणू शकतो, परंतु जागेवर दिवस रात्र काम करण्यामध्ये खूप मेहनत आहे यांची. सगळ्यांनी एक दिलानी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं. वा वा, खूप छान, खूप छान. ममताजी दुगड़ इनके माता श्रीमती मधुबाला धाड़ीवाल यहाँ पर उपस्थित है. वो कृपया आगे पधारे. आपका उचित सत्कार एवं सम्मान उज्ज्वल गोरक्षण संस्था करना चाहती है. मैं श्रीमती सरलाबाई सोनी से विनती करता हूँ कि आप उनका सत्कार एवं सम्मान करें. नेमीचंद भाऊ आप भी आगे पधारें. उसी प्रकार आपका जो सत्कार का काम चल रहा है उसमें बता दूं आपको कि हिरवांकुर ये बहुत बड़ी संस्था नासिक में काम कर रही है. औषधि वनस्पति लगाने का काम करती. हमारे सोहन भाऊ को बताया था कि वो आयुर्वेदिक और औषधि वनस्पति की जुगल बगिया भाऊ राठी यहाँ पर लगाएंगे. तो वो बहन यहाँ पर आई है, वो भी अपने 2 मिनट भाव लेगी और अपना परिचय देगी. जुगल भाऊ राठी यांनी सुद्धा 21,000 रुपये घोषित केले आहे. हर त्यांचे हार्दिक हर हार्दिक जय धन्यवाद. जय. म्हणतात ना की कण कण से मन होता है और बूंद बूंद से सागर होता है. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही गोशाळा अत्यंत भव्य आणि दिव्य प्रमाणात साकार हो हीच शुभकामना या प्रसंगी करतो. खूप छान, खूप छान. स्वर्गीय सचिन जी मुंदड़ा इनके स्मरणार्थ रमाकांत जी मुंदड़ा इन्होंने 11,000 रुपये घोषित किए हैं. जय जी ने आपलं जय हार्दिक धन्यवाद.
यानंतर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी फक्त 4च सत्कार आहे, तेवढे आपण 5च सत्कार आहे, तेवढे सत्कार करायचे नाही. आपले दिलीप काका, तानाजी तात्या, अशोक शेठ, सरपंच अक्काताई आणि माई यांचे 5च सत्कार आहे फक्त. काका या 1 मिनिट, फक्त 5 मिनिटं लागतील. काकांनी हो. बोलायचंय 2 शब्द. हा काका बोलतील ना. बोलता येतं का ते बघायचंय आणि आम्हाला. बोलता येतं का ते बघायचं. हा बरं 1 मिनिट. 5 सत्कार आपले घरचेच लोक आहे. मी सत्कार कॅन्सल करतो आणि दिलीप काकाला विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत करायचं, त्यानंतर मारसाहेब बोलतील. असं बरोबर आहे. त्यानंतर अशोक शेठ बोलतील. दिलीप काकानंतर अशोक शेठ, नंतर मारसाहेब. या काका या. बरोबर आहे. एकदम छान. नंदू नागरे आरती ट्रेडर्स 11,000 रुपये घोषित केले आहे. धन्यवाद. व या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री दिलीप काका बनकर, श्री तानाजीराव बनकर, श्री अशोक शेठ शहा, पिंपळगावच्या सरपंच महोदया श्रीमती अलका अक्का बनकर, जैन संघाचे संघपती श्री मनोजजी मुथा, अध्यक्ष श्री शांतीलालजी चोडिया एवं जिल्हा परिषद सदस्य सौ मंदाकिनी बनकर या कार्यक्रमाला विशेष उपस्थित आहेत. उज्ज्वल गोरक्षण संस्थेतर्फे मी त्यांची उपस्थिती रेखांकित करून त्यांचे हार्दिक स्वागत करतो व आमदार श्री दिलीप काका यांना विनंती करतो की त्यांनी या आम्हाला उद्बोधन करावे. मनोगत व्यक्त करावे. संस्कार भारती वाणीभूषण परमपूज्य श्री प्रीतिसुधाजी महाराज, परमपूज्य मधुस्मिताजी महाराज, त्यांच्या समवेत आलेल्या सर्व सतीवृंद आणि उज्ज्वल गोरक्षण संस्थेने या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला त्या उज्ज्वल गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष सोहन शेठ, आमचे मार्गदर्शक अशोक शेठ शाह, तानाजी तात्या, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व गावातून तालुक्यातून आलेले माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आपण खरं तर या ठिकाणी प्रीतिसुधाजी महाराजांचं प्रवचन ऐकायचं आहे. त्यांचे आचार विचार संस्कार आणि संस्कृती ही बरोबर घेऊनच जनमानसात आम्ही त्या ठिकाणी काम करतो आणि एक पिंपळगावचे भूमिपुत्र म्हणून निश्चितच महाराज आम्हाला अभिमान आहेत. एक पिंपळगावचे महाराज आज संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये आपल्या वाणीने ज्या ज्या ठिकाणी गेले असेल प्रवचन करायला, चातुर्मास करायला, त्या ठिकाणी निश्चितच पिंपळगावचा ऊर त्या ठिकाणी भरून येतो आणि अशा संतांचं प्रवचन ऐकण्यासाठीच या ठिकाणी आम्ही आलोत. त्यामुळं आता मधुस्मिताजी महाराजांनी सांगितलं 2 मिनटं बोलायचं. परंतु जे महाराज या ठिकाणी सांगतात आणि गोशाळेच्या बद्दल तुम्ही जे विचार या ठिकाणी व्यक्त केले, खरोखर गोमाता आणि गोशाळा, ज्या गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात, त्यांच्या एवढं पुण्याचं काम कोणतंच या ठिकाणी नसतं. ज्या वेळेला 2006ला महाराज आपला या ठिकाणी चातुर्मास त्या ठिकाणी झाला, 26 जुलैला वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही शब्द घेतला आणि 1 ऑगस्टला आपण त्या ठिकाणी आपण तात्काळ ही जागा आम्ही 4-5 दिवसामध्ये, मी असेल, चंदूशेठ राका, किसनशेठ ठक्कर, आम्ही सकाळी 5:30 वाजता जागा बघायला आलो आणि तात्काळ 4-5 दिवसामध्ये जागा घेऊन खरेदी झाली. 2008 नंतर तुम्ही त्या ठिकाणी येऊन गेल्यात. आज जवळजवळ 16 वर्ष त्या ठिकाणी झालेत. बरेचसे कामं या ठिकाणी करता आले. 600-650 गायी या ठिकाणी आहेत. ज्यांना मध्यंतरी दुष्काळ त्या ठिकाणी आला, बऱ्याच शेतकऱ्यांना गायी सांभाळता आल्या नाही, त्यांनीसुद्धा या गोशाळेमध्ये गायी दिल्यात. त्या सुरुवातीच्या काळात अतिशय अडचणीची परिस्थिती असताना कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगावने सुद्धा जी 100 एकर जागा त्या ठिकाणी घेतली होती, सर्व गवत महाराज या ठिकाणी आपण त्यांना मोफत दिलं. या गायी त्या ठिकाणी चरायला त्या ठिकाणी जात होत्या. त्यानंतर सुद्धा जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या माध्यमातून सुद्धा जी मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतच्या माध्यमातून तिकडे आपल्याकडे रस्ता पण नव्हता. ज्यावेळेस आपण गोशाळा काढली अतिशय खराब रस्ता या ठिकाणी होता. त्यावेळेस आपण बघितलं पूर्ण रस्ता आपण 5.5 मीटरचा रस्ता करत लाईट लावत या ठिकाणी आलोत. मध्यंतरी महावीर भंडारीनं आम्ही चर्चा करत असताना किसन शेठ असतील, किशोर शेठ असतील, महावीर या ठिकाणी वेळ देतात आणि त्याच दिवशी सांगितलं का ह्या वर्षी पावसाळ्यामध्ये खूप गायींना त्रास त्या ठिकाणी झाला. अतिशय चिखल असताना त्या ठिकाणी गायींना फिरावं लागलं आणि त्या दिवशीच मी म्हटलं, शेठ जर आपल्याकडं पैसा आहेत, पैसे देणारे माणसं आहेत, तर आपल्याला याचं एक चांगल्या पद्धतीने प्लॅन त्या ठिकाणी काढा आणि अवघ्या 1.5-2 महिन्यामध्ये एक चांगला प्लॅन काढून या ठिकाणी आपल्याला गोशाळेचं पुनर्वसन त्या ठिकाणी करायचं आहे. कारण या गायींना अन्नदान करणं, आपण माणसं येतात, माणसं सांगू शकतात की मला भूक लागली, पण या गायी कधी सांगू शकत नाही. आणि त्यांना ज्या शेतकऱ्यांनी असतील, व्यापाऱ्यांनी असतील, जसे अशोक शेठ शाह या ठिकाणी आहेत, या गोशाळेमध्ये या कांदा व्यापारी असोसिएशनचे सर्व व्यापारी
यांचं सुद्धा खूप मोठं योगदान त्या ठिकाणी आहे. असं कोणी मदत महाराज त्या ठिकाणी करत नाही. मी सातत्याने त्यांना सांगतो, आपण ज्या टायमाला तिरुपती बालाजीला त्या ठिकाणी जातो आणि व्यवसाय करताना आपण सांगतो माझी 5% 10% पार्टनरशिप त्या ठिकाणी आहेत, मला पैसे मिळाले तर मी येऊन टाकणार आहे. परंतु आमच्या व्यापारी बांधवांनी असं कधी ठरवलं नाही. माल खरेदी केल्यानंतर सुरुवातीला 5 पैसे द्यायचे, नंतर 10 पैसे दिले, आता 15 पैसे देतो. आणि ह्याच पिंपळगावच्या व्यापाऱ्यांना कधी घाटा हा माहीत नाहीत. आपली नीतिमत्ता जर त्या ठिकाणी सुरेश शेठ चांगली असली तर निश्चित एक चांगलं काम त्या ठिकाणी करू शकतो. ह्या गोशाळेच्या माध्यमातून जे जे काही उपक्रम असतील, नवीन नवीन उपक्रम त्या ठिकाणी करायचे आहेत. एक चांगला प्रस्ताव सोहन शेठ 25 लाख रुपयाची मदतसुद्धा महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आपण या गोशाळेला त्या ठिकाणी प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव पण त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्याचेसुद्धा लवकरात लवकर पैसे कसे या गोशाळेला मिळतील त्या दृष्टिकोनातून या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित मी या ठिकाणी प्रयत्न करीत. आणि या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा सोहन शेठ या ठिकाणी सांगत होते, कारण दानत त्या माणसामध्ये पाहिजे. बऱ्याच लोकांमध्ये त्या ठिकाणी पैसे असतात पण ती दानत नाहीत. तुमचे विचार ऐकल्यानंतर 4 महिने तुम्ही पिंपळगावमध्ये आलात. खरं तर मला 2च वेळेला आपली भेट घेता आली. एक 26 जुलैला संध्याकाळी आलो होतो आणि 1 ऑगस्टला आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी त्या ठिकाणी आलो होतो. आणि आज 3री वेळ. महाराज तुमचे विचार ऐकल्यानंतर जे वेड्या वाकड्या मार्गाला असेल ते सुद्धा माणसं सरळ झाल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या वेळेला 4 महिने आम्ही तुमचे विचार त्या ठिकाणी ऐकत होतो आणि तुमच्या मुखातनं असे काही विचार येत होते का हे काही फक्त एका मारवाडी समाजाच्याच त्या साध्वी नाहीत, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारं आणि मराठीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रवचन कीर्तन करणारे महाराज आपल्या गावामध्ये, आपल्या गावातून दीक्षा घेतलेल्या त्यांच्याबरोबर सर्वच सतीवृंद आहेत. तुम्हाला सुद्धा मनापासून मी खूप धन्यवाद देतो. पण या गोशाळेच्या निमित्ताने निश्चित मी कालच विचारत होतो, महाराज आल्यानंतर इथून आता जाणार आहेत तुम्ही काहीतरी नाशिक रोडला त्या ठिकाणी थांबणार, परंतु या गावावर तुमचं विशेष प्रेम आहे. या बनकर परिवाराकडून आमचे तर सर्व ताई असतील, माई असतील, अक्का असतील, आमच्या बहिणी सर्वच या ठिकाणी पहिल्यापासून येतात. काही कामाच्या बाहुल्यामुळं या ठिकाणी येता, काही वेळेस येता येत नाही. परंतु या पतसंस्थेने सोहन शेट्टी सांगितलं का ज्यावेळेस मला सहज समजलं का महाराष्ट्रामध्ये नाही भारतात नसेल एक छोटीशी पतसंस्था एक देशामधील कारखाना भाडेतत्वावर घेऊ शकते. आणि रात्रीच महाराज साखर अतिशय चांगल्या पद्धतीने साखर त्या ठिकाणी बाहेर पडली. ह्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून खूप चांगला निर्णय घेतला. आणि तिथं तर आम्हाला 2-3 वर्ष मनोज लॉस पण त्या ठिकाणी जाणार आहेत. परंतु मला समजलं त्या तोटा जाण्यापेक्षा इथं जर आपण ह्या गोशाळेला काही मदत करता आली तर मला नुसती सूचना आली आणि तात्काळ 5 लाख रुपयाची वर्गणी त्या ठिकाणी दिलीत. अजूनही सोहन शेठ ज्या भविष्यामध्ये जी काही मदत लागणार असेल तुम्हाला कोणाकडे त्या ठिकाणी जावं लागणार नाहीत. हे पिंपळगाव एवढं समृद्ध आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आपण एक फोन केला तर लाखो करोडो रुपये त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. पण अतिशय चांगल्या पद्धतीचे प्लॅन त्या ठिकाणी काढा आणि महावीर स्वतः त्या ठिकाणी उभा राहून एक चांगलं काम करून घ्या. एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर्ष हर्ष खूप सुंदर, खूपच सुंदर. दिलीप भाऊंनी जे जे काही सांगितलं, काकांनी अतिशय उत्कृष्टपणे फक्त सांगितलं नाही तर करून दाखवलेलं आहे. आणि पुढेही करू. आपल्या गावासाठी, देशासाठी आणि या गोमातेसाठी जे काही लागेल ते करण्याची तयारी जी त्यांनी दाखवली ती अतिशय प्रशंसनीय अशी आहे. म्हणून एकदा आपण जरी टाळ्या नाही वाजवल्या तर कमीत कमी जोरजोराने जय जय करूया. हर्ष 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 हर्ष. आपल्या समोर जे सुंदरसं मॉडेल गोशाळेच्या शेडसाठी असो, समाज मंदिरसाठी असो जे सादर केलेलं आहे ते आर्किटेक्ट साक्षी भंडारी यांचं कौतुक करावं तितकं थोडं. मी त्यांना सादर आमंत्रित करतो की त्यांनी पुढे यावे व माझी अशी इच्छा आहे की आपण ट्रस्टीच्या सर्व ट्रस्टींनी तिचा सत्कार करावा, म्हणजे तिलासुद्धा एक चांगल्या कार्यासाठी प्रेरणा भेटेल. मी उज्ज्वल गौरक्षण संस्थेच्या सर्व ट्रस्टींना विनंती करतो आपण कृपया पुढे यावे व तिचा सत्कार करावा. तिने हे काम करताना विनामूल्य कार्य केलं आहे. गणेश भाऊ वा वा. जाणून बुजून तिचा सत्कार सगळ्यांच्या हस्ते करण्याचा उद्देश एवढा की चांगल्या कार्यासाठी सुद्धा तिला प्रेरणा भेटेल. जय जय. खूप सुंदर, खूप सुंदर. गोमाता आणि त्याचं वासरू अशी एक खूप सुंदर कल्पना
आमच्या सोहन भाऊंनी साकार केलेली आहे. इथे तर प्रत्यक्ष आहेत, परंतु भेटसाठी पण तीच फ्रेम, तीच वस्तू त्यांनी मुंबईवरून आणून इथे दिलेली आहे. ते कारण त्यांना पाहून अजून गोरक्षा करण्याची भावना मनात येईल. यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अशोक शेठ शाह यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. यापूर्वी जैन समाजाचे अध्यक्ष संघपती मनोज भाऊ मुथा आणि शांतीलाल चोडिया यांचाही बी आम्हाला सत्कार करायचा होता, पण महाराजसाहेबांनी सांगितलं का सत्कार कोणाचा करायचा नाही, परंतु गोमातेचं चिन्ह हे आपल्यापर्यंत पोहोचून जाईल. त्या निमित्ताने आमची रोज आठवण येईल आणि गोशाळेला काही ना काही मदत होईल. धन्यवाद. प्रातस्मरणीय परमपूज्य प्रीतिसुधाजी महाराज साहेब, मधुस्मिताजी महाराज साहेब, स्टेजवर उपस्थित असलेला सतीवृंद, खरं म्हणजे मला जे बोलायचं होतं त्याच्यातलं 75% सोहन शेठने बोलून टाकलं. हो, बाकी राहिलं होतं ते 80% काकाने बोलून टाकलं. म्हणजे आता मला बोलायचं काही राहिलंच नाही. आमच्याकडून काही राहून गेलं तर तुम्हाला पकडायचं म्हणून तुम्हाला शेवटी तर महाराज साहेब, ही गोष्ट अत्यंत खरी आहे की गोशाळेसाठी निधी वगैरे जमवला, जागा वगैरे खरेदी झाली, परंतु याचा दैनंदिन खर्च कसा चालवायचा त्याच्याबद्दल फार मोठा प्रश्न होता. सोहन शेट्टी बरीच माहिती दिली, पण त्यांनी एक चुकीची माहिती दिली त्याच्यामध्ये, ती मी करेक्ट करतो. या खर्चासाठी 5% पैसे फंड हा असोसिएशनच्या मार्फत गोळा करावा आणि तो गोशाळेच्या खर्चाला द्यावा, ही कल्पना सोहन शेट्टीचीच आहे. त्यांनी फक्त मला चुकीचं श्रेय दिलं, मी फक्त त्याला संमती दिली आहे, तेव्हा हे करेक्शन करून घ्या. आणि बाकीचं सर्व बोलले ते बरोबर आहे, त्याच्यात काही वाद नाही. आणि महाराज साहेब, ही गोष्ट 101% खरी आहे की जेव्हापासून आमच्या असोसिएशननी या गोशाळेसाठी मदतीचा फंड चालू केला तेव्हापासून आमच्या असोसिएशनचा प्रत्येक सभासद समृद्ध झालेला आहे. आणि नुसतं असोसिएशनचा सभासद पण नाही, ज्या परिसरात ही गोशाळा उभी राहिलेली आहे ज्यावेळेस काही लाखात असणारे भाव, महाराज साहेब, आज कोटीच्या भावामध्ये यायची जागा मिळत नाही आहे. तेव्हा आपल्या शब्दात आणि आपल्या प्रेरणेमध्ये किती सामर्थ्य याचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. तेव्हा याच्याबद्दल मी सर्व पिंपळगावच्या जनतेतर्फे आपल्याला धन्यवाद देतो. आपलं प्रेम या गोशाळेवरती कायम राहावं, आपलं मार्गदर्शन सतत उभे मिळावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. वंदे मातरम. जय गोमाता. जय गोमाता. हां, जय जिनेंद्र, धन्यवाद. मारसाहेब, एक सहज गोष्ट सुचली म्हणून सांगतो तुम्हाला. आमच्या सन्माननीय श्री अशोकजी शहा असो, सोहन काका असो, यांना सुप्रीमो म्हटलं जातं आणि आपल्या ग्रुपचं नाव सुप्रीम आहे. त्यामुळं जेव्हा 2 सुप्रीमो एकत्र येतात तेव्हा आदर्श कार्य कसं तयार होतं याचं मूर्तिमंत उदाहरण आज आमच्या समोर आहे. आणि असेच आदर्श कार्य या दोन्ही सुप्रीमोद्वारा यापुढे होत राहो हीच शुभकामना. सर्वांची इच्छा आहे की ही जी गोमाताची मूर्ती इथे आणलेली आहे ती तरी आमच्या प्रमुख अतिथींना आपण द्यावी अशी सर्वांची सूचना आहे. आपण विदिन 1 मिनिटात हा कार्यक्रम करून आपण ज्यासाठी आतुर आहोत वाणीभूषण प्रीतिसुधाजी महाराज यांचं प्रवचन ऐकण्यासाठी, त्याच्याच पहिली 1 मिनिट पूर्व फक्त आमदार श्री दिलीप काका बनकर यांनी कृपया पुढे यावे व त्यांचा सत्कार करण्यासाठी श्री सोहन शेठजी भंडारी एम श्री विजू शेठ बाफना. हा, मूर्ती घ्या. फक्त काकांनी सांगितल्याप्रमाणे मूर्ती द्यावी. शाल नको, शाल महाराजांना देऊन टाका. नाही, ते घेता येत नाही. हे बघा, हे असे महाराष्ट्र की जय हो. वा वा वा. नाही, बेनमार साहेब. श्री तानाजीराव बनकर यांचा सत्कार करण्यासाठी श्री किसन शेठ ठक्कर एवं चंद्रकांतजी राका. नेते ठिकाणी आहे. नेते ठिकाणी आहे. 7 नाव बचे. थोडं टाईट करून तोच केली कशी. श्री अशोकजी शाह यांचा सत्कार करण्यासाठी श्री गणेशजी बनकर आणि श्री हिरालालजी पगारिया. असं
अशोक भाऊ श्री अशोक शेठ शाह यांचा सत्कार करण्यासाठी श्री गणेश भाऊ बनकर व श्री हिरालालजी पगारिया. पिंपळगावच्या सरपंच महोदया श्रीमती अलका अक्का बनकर यांचा सत्कार करण्यासाठी तुमची ही गाय आहे ना ग्रामपंचायतीमध्येच ठेवायची बरं का, टेबलावर आम्हाला घेऊन गेले होते ना तिथंच ठेवायची. सौ मीना पारक व सौ मीना राका आपण दोघांनी पुढे यावे. त्याच्या पुढचा सत्कार श्री जैन श्रावक संघाचे अध्यक्ष श्री मनोजी मुथा यांचा सत्कार करण्यासाठी परेशजी चोडिया व किशोर शेठ ठक्कर यांनी पुढे यावे. नाही श्री शांतीलालजी चोडिया यांचा सत्कार करण्यासाठी श्री परेशजी चोडिया, श्री किशोर शेठ ठक्कर, श्री सुरेश शेठ पारक व अतुल भाऊ शाह यांनी पुढे यावे ही नम्र विनंती. श्री सुरेशजी पारक, श्री अतुलजी शहा यांनी श्री शांतीलालजी चोडिया यांचा सत्कार करावा. व जिल्हा परिषद सदस्य सौ मंदाकिनी बनकर यांचा सत्कार श्रीमती नंदा बोरा यांनी करावा अशी नम्र विनंती. जिल्हा परिषद सदस्या सौ मंदाकिनी बनकर. नाम सर्व सत्कार आटपलेला आहे. शेवटचा सत्कार माई बनकर यांचा करतील. यानंतर ज्यांची आपण वाट बघत आहे त्यांची माहिती तुम्ही असे परमपूज्य वाणीभूषण प्रीतिसोजी मारसाहेब यांचं प्रवचन आपल्याला ऐकायचं आहे. जास्तीत जास्त वेळ मारसाहेब आपण आम्हाला प्रवचन द्यावं अशी आपल्याला विनंती करतो. बरं ते तुझ केले मला त्यांनी लुगाई आई आहे आणि भांजी आहे. हां कार्यक्रमानंतर मला बोलायचं आता काही हां आता महाराजांचं प्रवचन ऐकता येणार आहे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की स्थानकमध्ये आले होते हिरवांकूरवाले, त्यांना मी दिलीप अक्का ह्यांना माई आणि काकांना म्हणतोय की हे हिरवांकूर नाशिकला खूप मोठी संस्था त्यांनी चालू केलेली आहे. जिथे तिथे बांधकाम चालू आहे पण झाडं लावण्याचं काम बहुता खूप कमी होतं. तेव्हा हे उपक्रम खूप मोठी टीम आहे यांची. ते निलेशभाई शहा यांच्या पत्नी आहेत नलिनी शहा आणि त्यांची भाची आहे ती पण इथे आलेली आहे राखीताई शहा. आणि त्यांनी हे काम नंतर तुम्ही ते ऐकून घ्यावं कसं करतात काय करतात. आपल्या इथे सुद्धा ते औषधी वनस्पतीचे झाड इथे लावायचे आहेत. सोहन काकांना ते आवडलं होतं म्हणून त्यांना आज वेळ मिळाला म्हणून इथे आमंत्रित केलंय. मी नलिनीताईला सांगते की त्यांना ही पुस्तक तुम्ही द्यावी. त्यानंतर मारसाबचं प्रवचन होईल. त्यानंतर जे नवीन शेडचं आणि समाज मंदिरचा जो कुदळी समारंभ आहे तो आमदार दिलीप काका बनकर, तानाजी तात्या बनकर व अशोक शेठ शाह आदी प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. व यानंतर अल्पोपहाराची बी सोय उज्ज्वल गोरक्षण संस्थेतर्फे केली आहे. आपण सर्वांनी यात इथे उपस्थित राहून याचा उज्ज्वल गोरक्षण संस्थेला उपकृत करावे ही नम्र विनंती. यानंतर वाणीभूषण संस्कार भारती परमपूज्य प्रीतिसोजी मारसाहेब यांचं प्रवचन. तत्पूर्वी राजेंद्रजी सोनी यांनी 11,000 रुपये घोषित केले आहे. हर्ष हर्ष जय जय वा वा. समयाशी सादर व्हावे प्रसंगाशी सावध व्हावे देव ठेविल तैसे रहावे प्रभु ठेविल तैसे रहावे समयाशी सादर व्हावे प्रसंगाशी सावध व्हावे कोणे दिवशी बसुनी हातीवर बोला कोणे दिवशी बसुनी हातीवर कोणे दिवशी पालखी सुभेदार
दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, एकटे रहावे समयाशी, सादर व्हावे प्रसंगाशी, सावध व्हावे. कोणे दिवशी होईल सद्गुरूंची कृपा, कोणे दिवशी होईल सद्गुरूंची कृपा, कोणे दिवशी चुकतील जन्माच्या खेपा, कोणे दिवशी चुकतील जन्माच्या खेपा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे समयाशी, सादर व्हावे प्रसंगाशी, सावध व्हावे. देव ठेवील तैसे रहावे, प्रभु ठेवील तैसे रहावे. समयाशी, सादर व्हावे प्रसंगाशी, सावध व्हावे. असं झालं की शिवाजी महाराजांनी कल्याणवर स्वारी केली. कल्याणच्या सुभेदाराला त्यांनी हरवलं आणि सुभेदार पळून गेला. सगळं जिथल्या तिथं टाकून तो पळून गेला. शिवाजी महाराज आपल्या तंबूमध्ये बसलेले होते आणि आबाजी सोनदेवांनी सांगितलं की झाडाखाली काहीतरी पडलेलं आहे बरं का. झाडाखाली एक पालखी चुकून राहिली होती. सुभेदारांची एक पालखी चुकून राहिली होती. सहज पडदा बाजूला सारून बघितलं तर त्यामध्ये अतिशय सुंदर अशी सुभेदाराची सून बसलेली होती. सडपातळ गोरी पान, नाका डोळ्याने एकदम व्यवस्थित अशी सून त्याच्यात बसलेली होती. आबाजी सोनदेवांच्या मनात आलं की आपले शिवबा नेहमी देशासाठी लोकांसाठी काम करतात, स्वतःची मजा कधीच करत नाही, त्यांना आपण ही भेट करू. आणि म्हणून ते शिवाजी महाराजांच्या तंबूत ते गेले आणि तिथं त्यांनी सांगितलं, शिवबा असं वाटतं की तुम्हाला काहीतरी एक भेट करावी असतो, घ्याल का तुम्ही? अरे का घेणार नाही, आणखी काय असेल ते. आणि आबाजी सोनदेव गेले आणि त्यांनी ती पालखी तिथे बोलावली. पण आतमध्ये हिंमत कुठे? शिवाजी महाराजांच्या समोर अशा वस्तू उभ्या करणं म्हणजे खूप मोठं काम होतं. ते बाहेर ती पालखी ठेवली आणि पुन्हा महाराजांजवळ गेले आणि सांगितले, महाराज बघा, रागू नका बरं का, आम्ही जी वस्तू आहे आणली आहे ती फक्त तुम्ही बघा, वाटेल तर घ्या, नाही वाटेल तर नका घेऊ, पण फक्त बघा, रागात येऊ नका. त्यांचं अरे कशाचं रागात येणं, आण काय येते. आणि ती त्या पालखीतली त्या बाईला उतरवलं. ती पायापासून डोक्यापर्यंत थरथर कापत होती, कारण की विरोधी लोकांच्या हातात ती सापडली होती आणि ती थरथर झुजत होती. आणि शिवाजी महाराजांच्या समोर जाऊन तिला उभं केलं. उभं केल्यानंतर पायापासून डोक्यापर्यंत शिवाजी महाराजांनी तिला बघितलं. वास्तविक पाहता शिवाजी महाराजांजवळ शक्ती होती, सामर्थ्य होतं, पैसा होता, सत्ता होती, वाटेल ते करू शकत होते आणि त्यांनी ठरवलं असतं तर काही पण केलं असतं. पण त्यावेळेला त्यांच्या समोर जसे त्यांच्या मागे कोणीतरी उभं आहे, कोण उभे आहेत, संत रामदास स्वामी उभे आहेत असं त्यांना जाणवलं. सदा सर्वदा योग तुझा घडावा हे त्यांच्या डोक्यात घुमू लागलं आणि रामदास स्वामी त्यांना दिसू लागले. त्यांनी सांगितलं, बाई असली तर काय झालं, आई पण बाई असते,
बाईला बाईच्या रूपात का घ्यावं, आईच्या रूपात का घेऊ नये. जर ही माझी आई अशी सुंदर असती तर माझं डोकं अफजल खानाच्या छातीला लागलं नसतं, माझं डोकंही त्याच्यावर गेलं असतं. माझी आई जर सुंदर असती तर मी असा सुंदर झालो असतो. आणि त्यांच्या मनात कल्पना आली की आपण असं सुंदर झालो असतो, आपली आई अशी जर सुंदर असती तर आपणही सुंदर झालो असतो. आणि हा प्रसंग ग दी माडगुळकरांनी उल्लेखित केला आहे काव्यामध्ये. अशीच असती आमुची आई, अशीच असती आमुची आई, सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती बदले छत्रपती. शिवरायाच्या दरबारी त्या, शिवरायाच्या दरबारी त्या, युवती मोहकती सुभेदारची सुन लाडकी, भयकंपित होती. शब्द ऐकता चकित झाली, शब्द ऐकता चकित झाली. हरणी समयुवती आम्ही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती, वदले छत्रपती. वसंतातले यौवन होते, वसंतातले यौवन होते. नयनी मादकता रम्य अलंकृत सौंदर्याची प्रतिमा ती पाहता. मानवंदना देऊनी ती जला, मानवंदना देऊनी ती जला. प्रभु माता मानिती आम्ही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती, वदले छत्रपती. अलंकारती वस्त्रभूषणे, अलंकारते वस्त्रभूषणे. देऊनी मानाने परत सासरी पाठविली तिज शिवभूपालाने. रायगडाच्या पाषाणातुनी, रायगडाच्या पाषाणातुनी अजुनी सुर घुमती. आम्ही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती, वदले छत्रपती. अशीच असती आमुची आई, अशीच असती आमुची आई. सुंदर रूपवती
आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती वदले छत्रपती. समयाशी सादर व्हावे, वेळेवर सावध होता आलं पाहिजे. शिवाजी महाराज वेळेवर सावध झाले, त्या बाईला आपलं केलं असतं, आपल्या जनानखान्यात तिला पाठवलं असतं तर 3 कवडी किंमत त्यांची झाली असती. पण आजपर्यंत गल्लोगल्ली त्यांच्या नावांच्या घोषणा होतात, त्यांना समर्पित होणारे लोक हजारोने उभे राहतात. त्याला कारण आमचे शिवाजी महाराज समयाशी सादर व्हावे, वेळेवर सावध होत होते, वेळेवर चूक करत नव्हते, वेळेवर चांगला निर्णय घेत होते आणि त्यामुळे त्यांचं नाव एवढं मोठं झालं. भाग्यवंतांनो, आज आमच्या पिंपळगावमध्ये सुद्धा वेळेवर गोशाळा उघडली आहे. आमच्या लोकांनी समयाशी सादर व्हावे. आमचे दिलीप भाऊ आमच्याजवळ मंगलपाठ ऐकायला आले होते. जन्मदिनाचा मंगलपाठ आम्हाला द्या. म्हटलं असा फुकट नाही देणार, काहीतरी भेट द्या. काहीतरी भेट घेतल्याशिवाय मंगलपाठ देणार नाही. काय भेट हवी तुम्हाला? मला गोशाळा पाहिजे. अरे गोशाळा पाहिजे? गोशाळा करणं सोपं आहे, चालवणं खूप अवघड आहे. पण ते कसं काय शक्य होईल? जे व्हायचं ते होईल, पण एकदा तुम्ही द्या, तुमच्यामध्ये शक्ती आहे, तुम्ही ही गोशाळा मला द्या. आणि त्याने सांगितलं ठीक आहे, मी करील प्रयत्न. आणि त्यानंतर प्रयत्नाला लागले. त्यांचे साथी त्यांच्याबरोबर उभे राहिले. किसनभाऊ ठक्कर काय, चंद्रकांतजी राका काय, सगळे उभे राहिले. चंद्रकांतजी राकांनी त्याच वेळेला 5,55,000 रुपये घोषित करून टाकले गोशाळेसाठी. धडाधड लोकांनी दान द्यायला सुरुवात केली आणि बघता बघता 5 एकर जमीन आम्हाला मिळाली. आणि 5 एकरमध्ये आज 600 गायी जीवदान 650 मिळवत आहेत. आज त्यांची सुरी थांबली आहे. त्यांच्या मानेवर सुरी जाणार होती, ती आता बंद झाली आहे. त्यांना घासचारा चांगला मिळतो आहे. ते सावलीमध्ये उभे आहेत. आणि एवढं मोठं काम फक्त आमच्या पिंपळगावकरांनी करून दाखवलेलं आहे. हर्ष हर्ष जय जय हर्ष हर्ष. जय जय. तर आमचे शिवाजी महाराज सुद्धा गाईचं केल्याने, रक्षण केल्याने गाईचं केल्याने काय होतं? पुण्य, बहुत पुण्य होत आहे. काहीतरी शब्द आहे त्यांचा. गाईचं केल्याने मनुष्य मागे राहत नाही, असं त्यांनी काहीतरी सांगितलेलं आहे. गाईचं करा, गाईचं करा, सारखे शिवाजी महाराज सुद्धा सांगायचे. आज आपण सुद्धा गाईसाठी एवढं काम करीत आहोत. या ठिकाणी एवढ्या लोकांनी ज्यांनी 2-2 लाख रुपये दान दिले आहे आणि त्याच्या पुढचं दान दिलं आहे, त्यांचं सगळ्यांचं नाव दगडावर लिहून इथं ठेवा. कारण की आपण सगळे जाणार आहोत, आपले सगळ्यांचे उठावणे होणार आहेत, आपला शेवटचा दिवस येणार आहे. आणि त्यासाठी अगोदर ज्यांनी 2-2 लाख रुपये दिले आणि त्याच्या पुढचं दान दिलं आता ते 5-5 दिले दगडावर लिहून ठेवा. 5 लाख दिले कोणी, 10 लाख दिले कोणी, जे काही दान दिलं असेल त्यांचं नाव लिहून ठेवा. आपण गेलं तर लोक नाव वाचतील आणि लक्षात घेतील की आमच्या पूर्वजांनी हे काम केलेलं आहे. भाग्यवंतांनो, गाय चालता फिरता दवाखाना आहे, चालतं फिरतं हॉस्पिटल आहे. तुमच्या पोटात गुडगुड व्हायला लागलं, बेचैनी व्हायला लागली, खाल्लेलं पचलं नाही, आवडलं तेव्हा खाऊन घेतलं, खूप सारं तळलेलं खाऊन घेतलं आणि ते काही बाहेर निघायला तयार नाही. अशा ज्या वेळेला होतं त्यावेळेला फक्त 1 कप गोमूत्र पिऊन घ्यायचं. फक्त अनिशापोटी 1 कप गोमूत्र पण गाळून घ्यायचं, जाड कपड्याने गाळून. 1 कप, अर्धा कप घेतलं तरी बाद झालं. पण 1 कप गोमूत्र गाळून जर आपण प्यायलो तर अर्ध्या तासात आपलं पोट असं मोकळं होतं की जसं पाईपने फरशा धुतात आणि त्या चकाचक होतात, तसं आपलं पोट पण काय होतं, टकाटक होऊन जातं. आपोआप पोटाची घाण सगळी निघून जाते. भाग्यवंतांनो, गाईच्या शेणामध्ये एवढी शक्ती आहे. गाईचं शेण हिवाळ्यात गरम असतं आणि उन्हाळ्यात गार असतं. बघा तुम्ही गाईच्या सारवलेल्या घरामध्ये जाऊन बघा. उन्हाळ्यात गेल्या तर असं बरं वाटतं आणि हिवाळ्यात गेलं तर अशी ऊब येते.
गायीमध्ये लक्ष्मीचं वास आहे असं ज्ञानी लोक म्हणतात. पण काही का असेना गायीचे सारवलेले घर जोपर्यंत होते तोपर्यंत मनुष्य एवढा आजारी पडत नव्हता. आता त्या फरशामुळे पायामध्ये ती गारवा जातो आणि मग सर्दी खोकला हे ते 1756 भानगडी उभ्या होतात. भाग्यवंतांनो, फक्त दिसायला ते पॉश दिसतं आणि आपलं ते असं गावंढळ दिसत होतं, पण त्या गावंढळपणामध्ये सुद्धा शक्ती होती. आणि आमच्या गाईच्या शेणामध्ये खूप मोठी शक्ती असते. आमच्या भगिनी जेव्हा गाईच्या गौऱ्या चुलीमध्ये घालतात आणि चुलीचा जो धूर होतो त्याने डोळे जे चुरचूर होतात तो सगळा डोळ्यांचा नंबर निघून जातो. मग डोळ्यांना चष्मा लागत नाही. पूर्वी कुठे एवढे चष्मे लागायचे? एवढे चष्मे आता तर पाहाल तिकडं चष्मा, महाराज असो नाही तर संसारी असो, प्रत्येकाच्या डोळ्याला चष्मा. कारण की घरात धूर होत नाही आणि धुराने डोळे चुरचुरत नाही. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला नुकसान सहन करावं लागतं. त्याप्रमाणे गायीचे जे शिंग आहेत ना ते एंटिनाचं काम करतात. सूर्यकिरण ॲब्झॉर्ब करून घेतात आणि ती त्याच्या पाठीवरची नाडी आहे सूर्यनाडी, तिथं ते गायीच्या शिंगांनी ग्रहण केलेले सूर्याचे किरण पाठीपर्यंत पोचतात आणि पाठीतून शेणापर्यंत मूत्रापर्यंत दुधापर्यंत ते पोचतात. आणि त्याच्यामुळे गायीच्या दुधाला जो पिवळा रंग येतो ना तो पिवळा रंग सोन्याचा रंग असतो. सोन्याचं ते अर्क असतं आणि आपल्याला ते लक्षात काय म्हणतो काय बा गायचं दूध नको, गायचं दूध पातळ असतं, गाय कमी दूध देते त्याच्यापेक्षा म्हैस घेतलेली बरी, म्हैस घ्या व्हा म्हशीसारखे. मग जे आणि त्याच्यातसुद्धा गाय म्हटली ना तर ती गाय देशी असली पाहिजे. कारण की जिला खांदा असतो ती देशी गाय. लोक म्हणतात आमच्या इथं गाईचं दूध येतं. आणि कोणत्या गाईचं दूध येतं? जर्सी होस्टन या गाईचं दूध येत असेल तर त्या घरचे लोक असे त्या 14 वर्षाच्या मुली 16-17 वर्षाच्या सारख्या दिसतात, एवढ्या जाड होतात त्या. कारण की जर्सी होस्टनमध्ये ती शक्ती नाही, पाठीमध्ये ती सूर्यनाडी नाही. ती सूर्यनाडी फक्त देशी गाईच्या पाठीवर असते आणि देशी गाईचं दूध घेतल्याने अनेक प्रकारचे स्वास्थ्यासंबंधीचे फायदे आपले होत असतात. म्हणून गाय घेताना कशी घ्यायची? जिच्यावर वशिंड आहे, जिच्या पाठीला उंचवटा आहे ती गाय आपल्याला घेता आली पाहिजे. भाग्यवंतांनो, गायीच्या पायामध्ये किती मोठी शक्ती आहे तुम्हाला माहिती आहे का? जिथं गाय उभी राहते ना तिथं चोहीकडून पाणी, जिथं पाणी असेल तिथून ते व्हायला लागतं आणि गायीच्या पायाखाली येतं. असा आम्ही अनुभव घेतला भाऊ, प्रत्यक्ष अनुभव घेतला. आम्ही रायपूरला होतो आणि त्या ठिकाणी गाव जेवण ठेवलं होतं. अशीच गोशाळा उघडली होती. एकाने 4 एकर जमीन दिली होती. चंद्रपूरला आम्ही होतो आणि 4 एकर जमीन त्यांनी दिली होती. त्यासाठी गाव जेवण ठेवलं होतं. सगळ्यांनी तिथं यायचं आणि जेवायचं असं ठरवलं होतं. आम्ही सुद्धा निवांत बसलेलो होतो. बघता बघता पाण्याचे असे फवारे उडले, इतके फवारे उडले आणि म्हणे इतकं लवकर पाणी लागलं. अजून गाईला पुन्हा अजून खणलं पण नाही, अजून जास्त पुढे पण गेलो नाही, अजून 25 फूट गेलो आणि बघता बघता त्या जमिनीला पाणी लागलं. आम्ही बीडला होतो. त्या ठिकाणी एक मनुष्य होता विजय बंब. त्याने सांगितलं महाराज तुमच्या नावाची गोशाळा मला इथं उघडायची आहे. म्हटलं माझ्या नावाची नव्हे, आमच्या गुरुच्या नावाची. आम्ही उज्ज्वल गोरक्षण नाव देत असतो. म्हणे आम्ही उज्ज्वलला ओळखत नाही, आम्ही तुम्हाला ओळखतो आणि आम्हाला गोशाळा करायची इथं. त्याने गोशाळा करायसाठी त्याने काय केलं, 2000 लोकांचं जेवण ठेवलं. 2000 लोकांचा स्वयंपाक केला तिथं. आणि आजूबाजूला ज्या गोशाळेत जनावर अत्यवस्थ होते, आजारी होते, ज्यांची ठेप चांगली राहत नव्हती, अशा जनावरांना ट्रकमध्ये घालून घेऊन आले आपल्या गोशाळामध्ये आणि त्या ठिकाणी आपली एक गोशाळा त्यांनी उघडली. गोशाळा उघडल्यानंतर सगळं काही व्यवस्थित, जनावर पण भरपूर गोळा झाले. पण आता पाण्याची सोय काय? ते आमच्याजवळ आले आणि सांगितलं महाराज बाकी सगळं ठीक आहे, चारा खूप आणून ठेवला आहे, पण पाणी नाही आमच्या इथं. आमच्या बीडला पाण्याची खूप तंगी आहे आणि त्यामुळे जनावरांना ठेवणं अवघड जातं. म्हटलं जिथं तुम्ही गायी उभ्या केल्या आहेत ना तिथं बोर घेऊन बघा.
तिथं त्यांनी बोर घेतला आणि असं पाणी लागलं त्याला की त्याने काय केलं, 55 एकर जमीन होती त्याची स्वतःची, सगळी गोशाळेला दान करून टाकली. सगळी 55 एकर, 5 एकर जमीन त्यांनी दिली होती. त्यावेळेला मी म्हणत होते 5 एकर जमीन थोडी होते, थोडी जास्त जमीन पाहिजे. तर त्यांनी 55 एकर जमीन आपल्या गोशाळेला दान दिली आणि त्याबरोबर आपल्या मुलाला सांगितलं, धंदा तू सांभाळ, दुकान तू सांभाळ, मी दुकानात येणार नाही, आता मी गोशाळेतच राहील आणि गायींची सेवा करील. अशा प्रकारे भाग्यवंतांनो, गायीच्या पायामध्ये सुद्धा अशा प्रकारची शक्ती आहे. जिथं गायी उभ्या असतात तिथं जर आपण बोर घेतला तर पाणी येतं. आमच्या पुण्याला सुद्धा, लोणीकरला सुद्धा अशाच प्रकारे पाणी लागलं आणि बघता बघता 90,000 लिटर पाणी रोज तुम्ही काढू शकता, एवढं पाणी तिथल्या बोरला लागलं होतं. अशा प्रकारे भाग्यवंतांनो, गाय हे चालतं फिरतं हॉस्पिटल आहे. तिचं शेण, तिचं मूत्र, तिचे श्वासोश्वास, तिचे श्वास, TB कोणाला झाली असेल आणि तुम्ही जर गाईच्या गोशाळेत त्याला लिहून ठेवलं आणि काहीही औषध नाही दिलं, फक्त गाईचे श्वास तो घेऊ लागला आणि त्याचे श्वास सोडू लागला, त्याच्या श्वासातून TBचे जंतू बाहेर पडतात आणि गाईच्या श्वासाचे शुद्ध हवा त्याच्या पोटात जाते. करता करता 3 महिन्यात त्याची TB चांगली होते. बिन औषधाने TB चांगली होते. अशा प्रकारचे अनेक अनुभव आम्ही घेतले आहे. गंमत होती, आम्ही तिथून कुठेतरी विहार केला होता आणि विहार केल्यानंतर एका बाईचे गुडघे खूप दुखत होते आणि मी काही सांगितलं असेल त्यावेळेला व्याख्यानात की गाईचं शेण जर गुडघ्याला लावलं तर हाडं सरळ होतात असं सांगितलं होतं. आम्ही तिथून विहार करून गेलो आणि पुन्हा तिथं ज्या वेळेला आलो त्याने सांगितलं, महाराज तुम्ही आल्या होत्या तेव्हा मला तिथपर्यंत येता येत नव्हतं, तुमचं व्याख्यान इतकं जवळ होतं पण मला येता आलं नाही, माझे गुडघे दुखत होते. तुम्ही सांगितल्यापासून शेण लावायला लागले आणि माझे गुडघे बरे झाले. आता मी चालून तुमच्या व्याख्यानाला आलेली आहे, माझे पाय बरे झाले. भाग्यवंतांनो, चालतं फिरतं हॉस्पिटल म्हणजे गाय असते. आपण तिची किंमत 3 कवडी करून टाकलेली आहे. तिची किंमत इतकी कमी करून टाकलेली आहे, त्यामुळे आपल्या गायीची जी आतली शक्ती होती ती बाहेर निघत नाही. भाग्यवंतांनो, गोशाळा उघडणं हे गावचं भाग्य आहे. बघा, जेव्हापासून गोशाळा इथं उघडली गेली आहे तेव्हापासून धंद्याला बरकत आली की नाही? बरकत आहे. सगळ्यांच्या धंद्याला बरकत. का काका आली की नाही बरकत? मग गाड्या बघा किती आहे. हा, सगळ्यांजवळ गाड्या झाल्या. आता पर हेड गाडी. आता काय थाट तुमचे, काय श्रीमंती तुमची, बघत राहावं. अशा प्रकारे भाग्यवंतांनो, या ठिकाणी अशा प्रकारच्या दुकानं उघडल्या आहे की असं वाटत नाही की पिंपळगाव असेल. पिंपळगावमध्ये अशा प्रकारची प्रगती होत आहे, त्याला कारण आपली गोशाळा आहे. गाईचे आशीर्वाद सगळ्या गावाला लागतात. सगळे लोक गाईच्या आशीर्वादाने खूप चांगले प्रगती करू शकतात आणि अनुभव घेऊ शकतात. अशा प्रकारे गाईचं पालन आमच्या पिंपळगावमध्ये होत आहे. ही खूप मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. आम्ही अशा 16 गोशाळा उघडल्या आहेत, पण ही सगळ्यात जास्त चांगली गोशाळा का? कारण की इथले लोक दान गोळा करायला कुठं येत नाही. आमच्या दारी दान गोळा करायला येत नाही. आपल्या धंद्यातून 100 पाठीमागे 15 पैसे दानात काढतात आणि त्यामध्ये दर महिन्याला लाखो रुपये गोळा होतात आणि गाईचा चारा त्याच्यातून निघतो. आम्ही खूप स्वाभिमानाने सांगतो, आमच्या पिंपळगावच्या गोशाळेला दान लागत नाही. दान आपोआपच त्यांच्या धंद्यातून निघत असतो आणि मोठ्या प्रेमाने लोक ते गाईच्या चाऱ्यासाठी दान देतात. भाग्यवंतांनो, अशा प्रकारे आपल्या ह्या गोशाळेत आज आमचं येणं झालं. पहिला मुक्काम आमचा. 4 महिने एका ठिकाणी राहिलो आणि पहिला मुक्काम आम्ही इथं केलेला आहे. अशा प्रकारे उद्या आम्हाला इथून विहार करायचा आहे. आत्ताच दुपारीच जायचं आहे, आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. आता बघू तिथं जातो की इथं राहतो. आमचं आता हे असंच चालत राहणार. बालाजी मंदिरमध्ये पण रात्रीचं व्याख्यान ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी 4 वाजता बालाजी मंदिरमध्ये व्याख्यान ठेवलेलं आहे. आता 4 मध्ये आमच्याच्याने
4 वाजा पोचला जातं की नाही पोचलं जात ते माहीत नाही, पण माहेश्वरी समाजासाठी काहीतरी करायचं आहे, त्यासाठी आम्ही जाणार आहोत. इतकी गोष्ट नक्की. विपुल पारेखच्या इथे पण जाणार आहोत. आता विपुल पार्कच्या इथं आम्हाला भिक्षेसाठी जायचं होतं, गोचरी तिथली करायची होती, पण आता बघूया किती उशीर होतो. इथं 11:15 वाजले आहेत आणि 12:12 इथून निघावं लागेल. कसं काय होईल ते बघू आता. तर व्यवस्थित होईल. विपुल पारकच्या घरच्या लोकांच्या तर पायाला घुंगरू लागले आहेत. त्यांना असं वाटतं मारसा बावणार, मारसा बावणार, मारसा बावणार. खूप आनंदात आहे विपुल सहित सगळे लोक. आता किती आमचं जाणं होतं ते आता वेळेवर बघू आम्ही भाग्यवंतांनो. आणि उद्या आम्हाला नेमिनाथ नगरमध्ये थांबायचं आहे. नेमिनाथ मंगल पाठ नगर ऐकण्याचं आहे. 1 मिनिट काय म्हणतात? उद्या नेमिनाथ नगरमध्ये जाणार आहोत. हां, ते अशा लक्षात प्रकारे ठेवावं. आमचा आता नेमिनाथ प्रवास नगरवाले आलेले नाशिककडे आहेत ना? सुरू होणार. नाशिकला 4 दिवस देवळाली कॅम्पमध्ये राहून पुढे पुण्याला आम्हाला जायचं आहे. तिथं आमच्या 90 वर्षाच्या भगिनी आहेत, त्या सारखी वाट बघतात. बेनमार साहेब माझा भरोसा नाही, तुम्ही लवकर या. बेनमार साहेब माझा भरोसा नाही, तुम्ही लवकर या. 90वं वर्ष त्यांना लागलेलं आहे, तर तिथं पण जायचं आहे. आता जसं शक्य होईल तसं आम्ही करत राहू. भाग्यवंतांनो, आज इथं येऊन आम्हाला खूप आनंद वाटला. गावकऱ्यांनी एवढा मोठा सहकार या गोरक्षणाला दिलेला आहे. गावकऱ्यांनी आपल्या उदार अंतःकरणाने इथं एवढं मोठं दान दिलेलं आहे. आणि बघता बघता ही गोशाळा उभी राहिली. आणि त्यात करून खासे आमचे राजे महाराजे, हे सगळे राजे महाराजे आहेत. आमचे दिलीप भाऊ बनकर, आमचे सोहनशेठ भंडारी, हे सगळे कसे आहेत, राजा महाराजासारखा त्यांचा थाट आहे. पण तरीसुद्धा चांगल्या कामात ते नेहमी पुढे असतात. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन आता मी विराम घेते. ओम शांती. एक मिनिट, फक्त 5च मिनिटाचा कार्यक्रम राहिला. या गोशाळेमध्ये 2008 पासून आजपर्यंत गायांची निगा राखणारे खास करून डॉक्टर खैरनार रोज आपल्या गोशाळेला व्हिजिट देतात आणि प्रत्येक जे गाय आजारी असतात त्यांची तपासणी करतात, त्याला औषध देतात. त्यांचा सत्कार बाकी होता. तो सत्कार मी किसन शेठ ठक्कर आणि विजय शेठ बापना यांना विनंती करतो, त्यांनी डॉक्टर खैरनार यांचा सत्कार करावा. आणि डॉक्टर अशोकराव जाधव यांनी गोशाळेकरता 11,111 रुपये दिले. त्यांचे मनापासून उज्ज्वल गोरक्षण संस्थेतर्फे मी आभार मानतो. यानंतर विजय शेठ बापना आभार मानतील. यानंतर भूमिपूजन दिलीप काका, तानाजी तात्या, सुरेश दादा खोडे, बावळाना, सर्व प्रमुख अतिथी यांनी एक 5 मिनिटाकरता तिथे यावं. भूमिपूजन होईल आणि त्यानंतर अल्पोपहाराची व्यवस्था केली. सगळ्यांनी अल्पोपहार घेतल्याशिवाय जाऊ नये ही विनंती. यानंतर मारसाब मंगलिक देतील. आभार प्रदर्शन होईल, त्यानंतर मंगलपाठ होईल. आजच्या उज्ज्वल गोरक्षण संस्थेच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित असलेले आपल्या प्रीती सुधाजी महाराज साहेब आणि आदी सतीवृंद, तसेच दिलीप काका बनकर, तानाजी तात्या, बाळू नाना, माळोदे तात्या माईक चांगला पकडा, माईक समोर. आणि आपल्या जैन स्थानकचे अध्यक्ष आणि संगपती आणि ग्रामस्थ आणि कांदा व्यापारी सगळेजण उपस्थित राहिले. त्या सगळ्यांचे उज्ज्वल गोरक्षण संस्थेच्या वतीनं मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि याच्यानंतर मंगळीचा कार्यक्रम होईल आणि भूमिपूजन होणार आहे आणि अल्पाहार सगळ्यांनी घ्यायचा आहे, त्याशिवाय कोणी जाऊ नये एवढी सगळ्यांना विनंती. आज एकाच नाही का कोणाला? ओम शांती शांती शांती. उगय सूर्य एक असणारा एक तकुप्रान दिन में तिन्या रात्रा चार्यारा पुष्कार तस बनते पड़िक में निंदे गरिए ओशरे ओशरे. एकासना करने वालों आज का अंबिल है किसी को? ओम शांति शांति शांति. उगय सूर्य अंबिल रहा एक तकुप्रान दिन में 3 रात्रा चार्यारा पुष्कार 5 वगैरह पचकान तस बनते पड़िक में निंदे गरिए ओशरे ओशरे. आज का एक करने वालों को धन्यवाद. आज का एक उपवास. ओम शांति शांति शांति. उगय सूर्य उपवासम पचखे तिव्यम तिहारम अष्टम पाणम खायमम सायमम अनथना भोगेडम सहसागारणम महत्तागारणम सौव समाही वत्यागारणम ओश्रे. मंगल पाठसाठी सगळ्यांनी उभं राहावं. ओम शांति शांति शांति. काही बोलणं आहे की सोनभाऊ?
मी बालाजी मंदिरतर्फे सगळ्यांना आवाहन करतो की संध्याकाळी 4 वाजता महाराज साहेबचं आम्ही प्रवचन ठेवलं आहे आणि भक्ती संध्या ठेवली आहे, तर सर्वजणांनी याचा लाभ घ्यावा. एक ठेवा काहीतरी, भक्ती संध्या नाही तर प्रवचन, सगळं एकच आहे. हा ठीक थे क्यों सो 7 बजे रात्री 4 8 बजे वाजता की माँ 7 बजे रात्र 8 बजे रखो ना. 8 बजे हाँ म्हणजे 4 बजे कोई आवे नहीं था. ठीक आहे 8 वाजता ठेवलंय तर 7:30 बजे 7:30 वाजता ठेवलंय, तर सर्वांनी यावं ही नम्र विनंती आमच्या बालाजी मंदिरतर्फे. ओम शांती बोलायचे का? बोला राकाजी. ज्ञानेश्वर भाऊराव चव्हाण 11,000 रुपये देणगी दिली आहे. ज्यांना कोणाला देणगी वगैरे द्यायचं असेल त्यांनी पावती पुस्तक ठेवलं आहे. आज या गोशाळेला 48,90,000 रुपये ही दानराशीच्या माध्यमातून मिळाली. त्याबद्दल मी ज्यांनी दान केलं त्याचं मनापासून आभार मानतो. ज्यांनी नाही केलं पुढच्या टायमाला दान करण्याची मन ठेवा अशी विनंती करतो. पुढचा कार्यक्रम 7:30 वाजता, मंगलपाठ. 7:30 वाजता. इथे मंगलपाठ. आज संध्याकाळी 7:30 वाजता बालाजी मंदिरमध्ये कार्यक्रम होणार आहे. सगळ्यांनी भक्ती संध्या. ओम शांति शांति शांति. गुरुदेव की आज्ञा से चत्तारी मंगलम, अरियंता मंगलम, सिद्धा मंगलम, साहू मंगलम, केवली पन्नातो धम्मो मंगलम. चत्तारी लोकोत्तमा, अरियंता लोकोत्तमा, सिद्धा लोकोत्तमा, साहू लोकोत्तमा, केवली पन्नातो धम्मो लोकोत्तमो. चत्तारी शरणम पवज्जामि, अरियंते सिद्धे साहू शरणम पवज्जामि, केवली पन्नातम धम्मम शरणम पवज्जामि. 4 मंगल 4 उत्तम 4 शरणा, दुःख हरणा सुख करना, और न शरणा कोय. जो भवि प्राणी आदरे तो अक्षय अमर पद होय. अंगुष्टे अमृत बसे लपितना भंडार. श्री गुरु गौतम समरिये मनवांचित फलदातार. भावे भावना भाविये भावे दीजे दान. भावे धर्म राधिये भावे केवल ज्ञान. भावे पद निर्वाण. तिकुतो आयाहीनं पयाहीनं करेमि वन्दामि नमन्सामि सकारेमि सम्मानेमि कल्याणं मङ्गलं देवयं चेयं पंचवास्वामि मथेन वन्दामि. तिकुतो आयाहीनं पयाहीनं करेमि वन्दामि नमन्सामि सकारेमि सम्मानेमि कल्याणं मङ्गलं देवयं चेयं पंचवास्वामि मथेन वन्दामि. तिकुतो आयाहीनं पयाहीनं करेमि वन्दामि नमन्सामि सकारेमि सम्मानेमि कल्याणं मङ्गलं देवयं चेयं पंचवास्वामि मथेन. आता पुढे येऊन कोणी पाया पडू नका. बोले भारत माता की जय. गो माता की वाजले आहे. जय.